वहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय
जय जय राम। श्रीराम जय राम 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 जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ। तुका सारिके पूर्ण वैराग्य जानते। वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ. प्रपंची नांदणी साध्य करी जो परमार्थ. एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा. नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता विष्णूजी ओंकार साधना घेतील. मग आपण गीतेच्या श्लोकाकडे वळू. ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राण आकर्षण क्रियेने करूयात. आपण जिथं बसला असाल तिथं ताट बसा. खाली बसलेला असाल तर सुखासन, क्रॉसलेग, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असाल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. सो हम, 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 सो हम.
सो हम्म, सो हम्म, सो हम्म, सो हम्म, सो सो स्टॉप. आता आपण ओंकार करणार आहेत. 5 वेळा ओंकार. सुरुवातीला 3 ओंकार, त्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार. ओंकार जेवढा आपला श्वास आहे, अर्ध्या श्वासात उ म्हणायचंय, अर्ध्या श्वासात मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी कधीही मकार केलेला जास्त चांगला. ओंकार घंटानादेसारखा दीर्घ हवा आणि तेलाच्या धाऱ्यासारखा सतत हवा. एक्झेल घर्षणयुक्त पूरक. ओ घर्षणयुक्त पूरक. ओ पूरक. ओ शांत, शांत, शांत. आपण जो तो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन इन द चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिचं जर दिसत नसेल तर भ्रू मध्यमध्ये इन बिटवीन आयब्रोज, ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. दोन्ही भुवयाच्या मध्ये आज्ञाचक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार घर्षणयुक्त पूरक. पूरक. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासात मिळवली, त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूयात. दोन्ही हाताचं घर्षण. दोन्ही हाताने चेहरा कप करूयात. हरिओम.
गीता अध्याय 7 श्लोक 19 आणि त्याच्या खालच्या ओव्या. बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. जे तो विषयांची मूठ झाडी माझी कामक्रोधांची साकडी सुकावूनी आला पाडी सद्वासनेची या मग साधू संगे सुबटा उजू सत्कर्माची या वाटा अप्रवृत्तीचा अवांटा डावलूनी आणि जन्मशतांचा वाहतवणा देवींची आस्थेची या नलेची वाहना तेथ फलहेतूचा उगाणा कवणू चाळी ऐसा शरीर संयोगाची राती माझी धावता सडिया आयती तव कर्मक्षयाची पाहती पहाट झाली तैसी गुरुकृपा उखा उजळली ज्ञानाची ओतपली पडली तेच साम्याची वृद्धी उघडली तयाची दिठी ते वेळी जयाकडे वास पाहे तेवता मीची तया एका आहे अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया हे असो आणिक काही तया सर्वत्र मी वाचून नाही जैसे समाह्य जडोही बुडालिया घटा तैसा तो मज भितरी मी तया आतु बाहेरी हे सांगिजे बोलवरी तैसे नव्हे म्हणून असो हे यापरी तो देखे ज्ञानाची वाखारी तेणे संसरलेनी करी आपू विश्व हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा वोतला भाव म्हणून भक्तान माझी रावो आणि ज्ञानी आतोची जयाची ये प्रतीतीचा वखौरा पवाडू होय चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू आथी येर बहु जोडती किरीटी जयांची भजने भोगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. अनेक जन्म घेतल्यानंतर सर्व विश्व वासुदेव होय असे ज्ञान प्राप्त होऊन तो ज्ञानी मला शरण येतो मला येऊन पोचतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. कारण तो विषयांच्या दाट झाडीतून काम क्रोध यांची संकटे टाळून चांगल्या वासनारूपी डोंगरावर आला. अर्जुना मग संतांच्या संगतीने विहित कर्मांच्या सरळ मार्गाने निषिद्ध आचरणाचा आडमार्ग टाकून आणि शेकडो जन्मांचा कर्ममार्गाने प्रवास करीत असता तो फलाशेच्या वाहना अंतःकरणरूपी पायात घालत नाही. अशा स्थितीत स्वर्गादी फलांच्या हेतूंचा हिशेब कोणी करावा. याप्रमाणे देह तादात्म्यरूप रात्रीत सर्वसंग परित्यागरूपी तयारीने धावत असताना कर्माच्या क्षयाची उजाडती पहाट झाली. त्याचप्रमाणे गुरुकृपारूप उषःकाल झाला व ज्ञानरूपी कोवळे ऊन पडले तेव्हा त्या प्रसंगी त्याच्या दृष्टीला ब्रह्मैक्याचे ऐश्वर दिसू लागले. त्यावेळी तो जिकडे तिकडे पाहिल तिकडे तिकडे त्याला मीच एक आहे अथवा तो जरी निवांत राहिला तरीही त्याला मीच आहे हे बोलणे असो त्याला सर्व ठिकाणी माझ्या वाचून दुसरे काही एक नाही. ज्याप्रमाणे डोहात घट बुडाला असता त्याच्या आत बाहेर असे जसे पाणीच असते त्याप्रमाणे तो माझ्या मध्ये असतो व मी त्याच्या आत बाहेर असतो. ही स्थिती शब्दाने सांगता येईल अशी नाही. म्हणून हे राहू दे. याप्रमाणे तो ज्ञानाचे भंडार पाहतो व त्या योगाने सावरल्यामुळे सर्व जग आत्मरूप पाहतो. हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव आहे अशा अनुभवरूपी रसाचा त्याचा भाव ओतलेला असतो. म्हणून सर्व भक्तांमध्ये तो राजा आहे आणि ज्ञानीही तोच आहे. ज्याच्या अनुभवारूपी भांडारात स्थावर जंगमात्मक अखिल विश्वाचा समावेश होतो. हे अर्जुना तो महात्मा दुर्लभ आहे ज्यांची भजने भोगासाठी असतात व ज्यांची दृष्टी आशारूपी नेत्ररोगाने बंद झालेली असते. असे इतर भक्त पुष्कळ मिळतात. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगत्. गोपाल कृष्ण महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय.
जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. भगवद्गीतेचा 7वा अध्याय आणि 19वा श्लोक याचा आपला अभ्यास चाललेला आहे. वासुदेव सर्वमिती ह्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या श्लोकामध्ये ते आलेलं आहे. बहूनां जन्मनां मध्ये ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभः. पुष्कळशे जन्म आमचे झाले. त्या जन्मांमध्ये आम्ही साधना केली, उपासना केली आणि पुष्कळशा जन्मांच्या अशी साधना करून शेवटी आम्हाला जे आहे ते काय झालं तर म्हणे तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याचा, त्याला आकलन करण्याचा, त्याचा अनुभव घेण्याचा आणि ज्ञानी म्हणण्याचा जो आहे तो काय झाला, योग आला. हे सर्व जे आहे ते सहज नाही झालंय असं त्यांना सांगायचं या ठिकाणी. म्हणजे पुष्कळशे जन्म आम्ही साधनेमध्ये आमचे गेले आणि त्याच्यानंतर आम्हाला ही स्थिती प्राप्त झालेली आहे. काय स्थिती प्राप्त झालेली आहे तर म्हणे वासुदेव सर्वमिती, सर्वदूर वासुदेव आहे हे अनुभव घेण्याची एक युनिक संधी मला या ठिकाणी जे आहे ते प्राप्त झालेली आहे. आणि युनिक संधी जर आम्ही ज्यांनी घालवली नाही त्यांनी म्हटलंय की स महात्मा सुदुर्लभ. आणि आपल्याला तसं माहिती आहे की म्हणे जे आहे ते भगवंतांनी सुरुवातीला जे आहे अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी याचं त्यांनी जे आहे ते विश्लेषण केलं की कोण असतात ते. म्हणून ज्ञानी माझा आत्मा आणि मी ज्ञानाचा आत्मा आणि ज्ञानी माझा आत्मा अशा प्रकारचं वर्णन केलं. त्याच्यानंतर हा जो ज्ञानी आहे, जो भगवंताचा आत्मा आहे, त्याचं स्वरूप कसं काय आहे हे त्यांनी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आणि त्या ज्ञानी भक्ताचं स्वरूप कसं आहे तो म्हणे वासुदेव सर्वमिती, म्हणजे तो मला जो आहे तो सर्वदूर वासुदेव म्हणून पाहतो, बसतो, ऐकतो, गातो, झोपतो, निसतो, उठतो, जे काही करतो ते सर्व वासुदेव सर्वदूर आहे अशा प्रकारे भजनामध्ये तो असतो. त्याचा मीपणा त्या ठिकाणी राहत नाही. प्रेम करणारा तो राहत नाही, फक्त प्रेमच राहतं, भगवंतच राहतो. जे राम आणि दास दोघे पहुडले रामी, तेही बोलाव्या दुजा न नुले धामी, अशी त्या अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी, तर ज्ञानी भक्ताची अवस्था अशा प्रकारची असते. अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी सांगितलंय. आणि बहुनाम जन्मनाम जे आहे ते पुष्कळशे जन्म गेल्यानंतर अशा प्रकारची परिस्थिती प्राप्त होते. ज्ञानवान मान प्रपंच म्हटले म्हणजे जे आहे ते परमेश्वर प्राप्तीची तळमळ जी आहे ती या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे मनुष्य जन्मामध्ये. कारण मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ आहे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यद्यपि सिद्धाई आणि यथाभमी सिद्धानाम कश्चिन मा वेती तत्वता, असं जे या चॅप्टर मध्ये आपण वाचलेलं आहे की मनुष्य जन्म कसा आहे. त्याने मनुष्य जन्म जो आहे तो फारच रेअर आहे. आणि त्या रेअर मनुष्य जन्मामध्ये भगवंताकडे लक्ष जाणं हे रेअर आहे. आणि भगवंताकडे ज्याचं लक्ष जातं त्या रेअरिटीमध्ये अनुभव येणं, आत्मानुभव येणं हे आणखी रेअर आहे. म्हणून काय करायचं म्हणजे प्रयत्नादत्त मानस तू योगी सशुद्ध किल्बिष, म्हणजे तुम्ही प्रयत्न करत राहा, कठीण अभ्यासाचा प्रयत्न करत राहा, हे जरी कठीण असेल तरी. आणि अनेक जन्म संसिद्धीस्ततो याती पराम गती, असं भगवद्गीता सांगते आपल्याला की हा अभ्यास करून करून काही सिद्धी प्राप्त करून शेवटी जे काय होईल ते म्हणे परमेश्वराची गती आम्हाला मिळेल, परमेश्वर प्राप्ती आम्हाला मिळेल. अशा प्रकारचं श्लोकाचं चिंतन आपण या ठिकाणी पाहतो आहोत की याचा जो दिशा आहे श्लोकाची सांगण्याची दिशा, आता हा मनुष्य जन्म जो आहे तर राम सुखदास महाराजांनी असं म्हटलंय की हा जन्म जो आहे तो असं समजा तुम्ही की हा मनुष्य जन्म हा अंतिम जन्म आहे.
अंतिम जन्म का म्हटलं त्यांनी की म्हणजे याच्यात जर तुम्हाला मुक्ती संभव झाली तर अंतिम जन्मच झाला, पण ही जी चान्स आहे हा सोडू नका. म्हणून त्यांनी म्हटलंय की ह्या मनुष्य जन्माची विलक्षणता अशी आहे, सार्थकता करून घ्या, महानता अशा प्रकारची आहे की भगवंताचा मार्ग जो आहे तो आम्ही घ्यावा आणि कल्याणाचा मार्ग या ठिकाणी करावा. भगवंताच्या कृपेने आम्हाला सत्संग मिळाला असं म्हणायला हरकत नाही. गुरु मिळाले, डॉक्टर काका मिळाले, दासबोध ज्ञानेश्वरी गीतासारख्या ग्रंथाचा आमचा परिचय झाला, अभ्यास करायचा आम्हाला मोका मिळाला, सवंगडी मिळाले, अभ्यास करायची इच्छा झाली, उत्साह निर्माण झाला, भगवंताची आवड आमची निर्माण झाली, डॉक्टर काकांची आमच्यावर कृपा झाली. आता असं सर्व जर आहे तर आपण काय समजावं, तर म्हणे याचा अर्थ हा समजावं की भगवंताची कृपा आमच्यावर आहे, भगवंतानी आम्हाला ठरवलंय असं की आमचा उद्धार ते करतीलच. राम सुखदास महाराजांनी उदाहरण खूप छान दिलं याच्याबाबत. तुम्हाला जर हे वाचायची इच्छा झाली आहे, तुम्ही अभ्यास करता, हा याचा अर्थ हा झाला की म्हणे त्यांनी उदाहरण असं दिलं की एक कोणी तुम्हाला जर भोजनाला बोलवलं आणि इतरही लोकांना बोलवलं, पंगत बसलेली आहे, तर तुम्ही अशी काळजी करून काय फायदा की हा तुम्हाला वाढेल, जेवायला वाढेल की नाही वाढेल. आणि तुम्हाला जर आसनावर बसवलंय तर नंतर ताट येईल, वाटी येईल, पाणी येईल, भांड येईल, जेवायचं पण अन्न अन्न सुद्धा तिथे वाढलं जाईल आणि तुम्ही जेवा. तर तसंच हे आहे की भगवंतानी आम्हाला ही भगवद्गीता, ज्ञानेश्वरी वगैरे सर्व दिलेलं आहे. हे जणू आमच्याकरता जे आहे ते कसं आहे तर म्हणे बुद्धीचं अन्न आहे, आणि हे जर भगवंतानी आम्हाला दिलेलं आहे तर निश्चितच तो जो आहे तो त्याला त्याची इच्छा पण या ठिकाणी तो पूर्ण करेल. त्यांनी निमंत्रण दिलंय जणू काही. मग निमंत्रण दिलं आहे तर तो पूर्णत्वाला सुद्धा तो घेऊन जाईल. मग आम्ही काय करायचं तर म्हणे जे आहे ते आम्ही फक्त काय करायचं तर म्हणे फक्त आपलं कार्य करायचं. अशी काळजी नाही करायची की हा आता आम्हाला केव्हा देईल म्हणून, पुढचं जेवण केव्हा आणेल, असं नाहीये. म्हणजे जे आहे ते असंही नाही करायचं की समजा आपल्याला काहीच होत नाहीये, फरक नाही पडत आहे, तर साधनाही सोडून द्या, दासबोध सोडून द्या, ज्ञानेश्वरी सोडून द्या, आणखीन काही वाचा, अशाही प्रकारचा विचार त्या ठिकाणी जे आहे ते नको. साधना जी आहे ती कशी आहे तर म्हणे ही साधना ही त्याच्या फळाची इच्छा न करता ही सतत चालू ठेवावी, त्याची काळजी करू नये की मला मिळतंय की नाही मिळतंय, उशीर होतोय का. नेहमी तत्परता, उत्साह जो आहे तो साधनेत असला पाहिजे, साधनेमध्ये आम्ही व्यस्त असलं पाहिजे आणि वेळ वाया जाऊ नये अशा प्रकारची सावधानी त्या ठिकाणी नेहमीच आम्हाला जी आहे ती ठेवायला हवी. त्याचं काय वासुदेव सर्वमिती भगवद्गीतेच्या आधारावर आपण जे आहे ते आज पाहणार आहोत. याचा अर्थ काय आहे अभ्यास करणार आहोत. आता वासुदेव सर्वमितीचा अर्थ हा होतो की सर्वदूर वासुदेव पाहणं, सर्वदूर भगवंत पाहणं, अशी दृष्टी प्राप्त करणं. आता भगवंत तर आम्हाला कुठे दिसतच नाही. थोडा जरी कुठे दिसेल तर मग आम्ही म्हणू की ठीक आहे सर्वदूर प्राप्त होईल म्हणून असं काहीतरी विचार करता येईल. म्हणजे मुळीच दिसत नाही याचा अर्थ हा झाला की भगवंत आणि दृश्य ज्याच्यामध्ये आम्ही राहतो आहोत आणि जे रात्रंदिवस पाहतो आहोत, ऐकतो आहोत, बोलतो आहोत, त्याचा अनुभव करतो आहोत, जे दृश्य विश्व आहे ते विश्व भगवंतापासून जे आहे ते काहीतरी परस्पर विरोधी आहे का, असं एक मनामध्ये येतं की तो का दिसत नाही आम्हाला, हे सर्व दिसतं. कारण की दृश्य विश्व कसं आहे तर म्हणे आम्हाला असं अध्यात्म सांगतं की अनित्य आहे. भगवंत कसा आहे तर म्हणे तो नित्य आहे. हे दृश्य विश्व कसं आहे तर म्हणे हे द्वैत स्वरूप आहे, आणि भगवंत कसं आहे म्हणे अद्वैत आहे. आपण अद्वैत तत्वज्ञानाचे फॉलोअर आहोत. अद्वैत तत्वज्ञानाचा दंड हातात घेऊन आपण प्रवास करतो आहोत. ते त्याचं स्वरूप कसं आहे तर म्हणे एकटा एकला, आणि ते सर्व आम्ही जे पाहतो आहोत ते दृश्य विश्व कसं आहे तर म्हणे द्वैत स्वरूप आहे. हे दृश्य विश्व कसं आहे तर म्हणे देश आणि काळ यांनी सर्व व्यापलेलं आहे, लिमिटेड आहे देश काळाने. परमात्माचं कसं आहे तर म्हणे ज्याचा आम्हाला वासुदेव स्वरूपी पाहायचंय तो तो देश काळाच्या पलीकडे आहे. त्याला देशही नाही, काळही नाही, तो अपरिच्छिन्न आहे. दृश्य वस्तू कशी परिच्छिन्न आहे, दृश्य वस्तू कशी तर म्हणे अविकारी आहे, आणि भगवंत कसा आहे तर म्हणे भगवंत कसा आहे तो अविकारी आहे, आणि दृश्य वस्तू कशी आहे तर म्हणे ती विकारी आहे. दृश्य वस्तू कशी आहे तर म्हणे उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे. परमात्मा वस्तू कशी आहे तर म्हणे त्याला जन्मही नाही, मृत्यू नाही,
काहीच नाही त्याला, तो आहे आहे आणि आहे अशा प्रकारचं आहे. म्हणजे दृश्य वस्तूमध्ये जे आम्हाला पाहायची सवय आहे, दृश्य वस्तूमध्ये ज्याचा आम्ही रात्रंदिवस ज्याचा अनुभव घेतो, हे परमात्मा तत्व काहीतरी आणखीन भलतंच दिसतंय. कुठेही त्याचा थांग पता आम्हाला लागत नाही. आणि मग अशा याच्यामध्ये वासुदेव स्वरूपी कसं व्हायचं? कारण मला जे दृष्टीस पडतं ते मी त्याला अंगीकार करतो, मी त्याला सत्य मानतो. आणि जो काही आम्ही पाहतो ते सर्व कसं आहे, त्यामुळे ते नष्टही होणार. यद द्रष्टम त्वं नष्टम असंही आहे. आणि यद द्रष्टम त्वं सत्यम असंही आम्ही मानतो की जे काही पाहतो ते सत्य आहे या ठिकाणी, जे आम्हाला दृष्टीस पडतं. पण मग आम्हाला अध्यात्म असं सांगतो की तुम्ही ह्याबाबत विचार करा. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार शोधून पाहिजे म्हणजे काय, विचार करा. काय विचार करायचा? त्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त होतो, आपल्याला असं वाटतं की सूर्य इकडे तिकडे जातो, असं काही होतं का? आता आपल्याला माहिती आहे की पृथ्वी फिरते, सूर्य आपल्याच ठिकाणी आहे, तो कुठून हलतच नाही. पण आम्हाला तसं दिसतं, आकाश निळं दिसतं, पण आकाश निळं आहे का? चंद्र तारे आम्हाला लहान लहान दिसतात, पण तेवढी त्यांची साईज आहे का? ते कितीतरी मोठे आहे. आम्ही गाडीमध्ये बसतो, आगगाडीत बसतो, ट्रेनमध्ये बसतो, फटाफट विश्व जे आहे ते आमचं असं वाटतं गतिमान असतं. ते जे गतिमान असतं ते खरोखरच गतिमान असतो की आम्ही गतिमान असतो? त्याचा अर्थ हा झाला मृगजळ वाळवंटामध्ये पाहतो त्याच्याबद्दलही आमचं असं आहे की जे आम्ही पाहतो ते सत्य असतं का? म्हणजे आमची दृष्टी जी आहे ती दृष्टी जी आहे ती विकारी आहे की अविकारी आहे? आमची दृष्टी योग्य आहे की नाही? हा सर्व प्रश्न या ठिकाणी उत्पन्न होतोय जेव्हा आम्ही म्हणतो की दृश्य आणखीन काही आहे आणि परमात्मा असतो आणखीन काही आहे, कशी काय ओळखायची? त्याच्यावरनं दृश्य वस्तू जो पाहतो आहो आपण, दृश्य विश्व पाहतो आहो, ते बरोबर पाहतो आहो का? ते खरं आहे का? रात्री आपण स्वप्न पाहतो, स्वप्नामध्ये एकच असतो, आम्हीच असतो फक्त, आणखी कोणी नसतंच. पण पुष्कळच मी आणि जग आणि अं, मी आणि जगत सर्व सर्वदूर आमच्या समोर त्यावेळेस जे आहे ते ठाण मांडून असतं. त्यावेळेस सर्व जे आहे ते उभं असतं आमच्या समोर. मग असं जर स्वप्नात आम्हाला जे आहे ते जागृती आल्यावर कळतं की बा स्वप्न होतं, पण म्हणजे स्वप्नामध्ये असताना आम्हाला ते सत्यच वाटतं. सांगा तात्पर्य असं काय आहे की आमची जी दृष्टी आहे ती दृष्टी जी आहे, अध्यात्म मला असं सांगतो की ही दृष्टी तुम्ही ओळखा, या दृष्टीचं अनालिसिस करा, ही दृष्टी कुठे चूक आहे त्याचा माहिती काढा, आणि जी करेक्ट दृष्टी आहे अध्यात्मच्या अनुसार जी दृष्टी आहे त्या दृष्टीला जर तुम्ही आणू शकाल, जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर, म्हणजे असं की वासुदेव स्वरमिती सुद्धा येईल. फक्त हे आहे की काय करायचं म्हणजे आहे ते तुम्ही त्याच्याबद्दलचा अभ्यास करा. श्रवणन मननन निधिध्यासनम. मग आता प्रश्न हा उत्पन्न होतो की असं जर आम्हाला जगामध्ये असं दिसतं किंवा सूर्य जो आहे तो इकडून तिकडे जातो आणि आकाश निळं दिसतं, तर म्हणे मग हे विश्व कसं आहे? हे सत्य जर नाही तर मग याला काय म्हणायचं? तर म्हणे याचा भास होतो आम्हाला, आकाश निळे आहे असा भास होतो, तर म्हणे हे विश्व भासात्मक आहे. सत्य जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा त्या ठिकाणी चिदाभास, म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये चैतन्याच्या प्रतिबिंबाने जो भास झाला, आम्हाला निर्माण झाला त्या ठिकाणी, आणि तो जो निर्माण झाला चिदाभास आम्ही ज्याला म्हणतो, प्रतिबिंब अंतःकरणामध्ये चैतन्याचं जे पडलं आणि ते प्रतिबिंब जे आहे ते सर्वदूर आम्ही जो हा जीवात्मा सर्वदूर पाहतो आहो, हे कसं आहे म्हणजे भासात्मक आहे. आणि हे सर्व विश्व कसं आहे तर म्हणजे हे सुद्धा भासात्मक आहे. याला स्वतंत्र सत्ता अशी आहे का तर म्हणजे स्वतंत्र सत्ता नाही. मृतिका घटवत असं उदाहरण दिलेलं आहे. वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिके इति एव सत्यम, असं आपल्याला उपनिषद सांगतो. म्हणजे काय की नामरूप काय तर म्हणजे नामरूप फक्त हे विकार आहे. मृत्तिकेमुळे काय झालं तर म्हणजे मृत्तिका खरी आणि घट हा बनलेला. पुष्कळशे काही काही घट बनलेले छोटे मोठे सर्व कशापासून बनले म्हणजे मृत्तिकेपासून बनले, मातीपासून, म्हणजे माती सत्य म्हणतात. आणि बाकी त्याचे नाव आणि रूप जे आहे, सुराई असेल, मटकं असेल, बोळकं असेल, तर हे नामरूप झाले. तर म्हणे हे नामरूप कसे तर म्हणे हे केवळ त्याचे विकार आहे. आणि हे हे विकार जे आहे कसे तर म्हणे हे विकार उत्पत्ती स्थितीला आहे त्यांना आहे त्या नामरूपाला. म्हणजे अस्तिभाती प्रियम रूपम नाम चैत्यश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम आणि माया रूपम तत्वद्वयम किंवा जगद्रूपम तत्वद्वयम. नामरूप हे जगद्रूप आहे, जगतामध्ये नामरूप आहे, आणि बाकी जे आहे ते कसं सच्चित आनंद हे ब्रह्मस्वरूप जे आहे परिवर्तनशील नाही. त्या परिवर्तनशील मध्ये जे आहे आम्हाला हे परिवर्तनशील दिसतंय.
असं हे मायेचं जग आहे. तर ही दृष्टी या ठिकाणी वासुदेव स्वरूपी जर आपल्याला हवं असेल की त्याचा अभ्यास जर करायचा असेल तर ही दृष्टी कशा प्रकारची आहे सध्या आणि ही दृष्टी कशी बदलायची याचा विचार या ठिकाणी झाला पाहिजे ना. म्हणजे विश्वामधील प्रत्येक वस्तूमध्ये अस्तिभाती प्रिय नाम रूप हे आहे असं आम्हाला प्रत्यय येतो कोणतीही वस्तू आपण पाहिली तर. आणि पहिले 3 प्रत्यय अस्तिभाती प्रिय जे आहे हे कसे म्हणे परब्रह्मापासून आलेले आहे, शाश्वत तत्वापासून आलेले आहे. आणि नंतर जे 2 आहे ते मायावी रूप आहे, ते ईश्वराचं स्वरूप आहे, ज्याला आम्ही नाम रूप आणि म्हणतो. म्हणजे याचा अर्थ हा झाला की हे नाम रूप जे आहे हे काय आहे तर म्हणे अस्तिभाती प्रिय मध्ये हे कल्पित आहे. म्हणजे सच्चित आनंदामध्ये जे नाम रूप काय आहे कसं आहे तर म्हणे हे कल्पित आहे. आणि जोपर्यंत अस्तिभाती प्रिय नाही, जोपर्यंत सच्चिदानंद नाही, तोपर्यंत नामरूपाची आम्हाला प्रतीती येणार नाही, प्रचिती येणार नाही. म्हणजे जर मातीच नसेल तर घट कुठून बनेल, सोनं नसेल तर आभूषण कुठून बनतील. तर तशाच प्रकारचं हे जे संसार आम्ही पाहतो आहोत या ठिकाणी, हा जो भास या ठिकाणी आहे, हे जो कल्पित जग या ठिकाणी पाहतो आहोत, हे जे अध्यस्त आहे हे कसं आहे तर म्हणे हे ब्रह्माशिवाय त्याचं अस्तित्व होऊ शकत नाही. म्हणून संपूर्ण विश्वामध्ये ब्रह्म कसं आहे म्हणजे ब्रह्मच जो आहे परब्रह्मच जे आहे ते सत्ता स्वरूपाने स्फुरत आहे असं आम्हाला विचार करायला काही एक हरकत नाही. म्हणजे हा विचार सर्व चाललेला आहे. वासुदेव स्वरूपीचा आम्ही कसा अप्रोच करायचा, कसा विचार करायचा याच्याबद्दल सर्व हे विवेचन या ठिकाणी आहे. आणि उदाहरण दिलं नेहमीच उदाहरण आहे रज्जू सर्पाचं उदाहरण. आम्ही सापाचा भास रज्जूवर दोरीवर आम्हाला होतो अंधुक जेव्हा प्रकाश असतो तेव्हा. पण तो जो आम्हाला भास होतो ते रश्शी असल्याशिवाय तो भास होणार नाही, रज्जू असल्याशिवाय तो भास होणार नाही, त्याच्याशिवाय साप दिसणार नाही. रश्शी असेल तरच साप दिसेल, तसंच ब्रह्म असेल तरच जगत दिसेल. ब्रह्मच जर नसेल तर जगत दिसणार नाही. याचा अर्थ हा झाला की ब्रह्म आहे. आणि मग जसा सर्पाचा भास होतो तसं जगताचा भास होतो. मग सर्पाचा जेव्हा भास होतो तेव्हा सर्प असतो की नसतो म्हणजे सर्प असतो त्यावेळेस. मग सर्प पाहिल्यावर आम्हाला जे की अनुभूती येते, अंगाला घाम फुटतो, घाबरटपणा होतो, काठी पाहतो, पळून जायला पाहतो, अशा प्रकारचं सर्व त्या ठिकाणी जर आमची अवस्था होत असेल त्याचा अर्थ हा झाला की त्यावेळेस सापाचा भास जो आहे तो सत्य आहे. तर तसंच जगताचा भास सुद्धा जो आहे तो ब्रह्मावर आम्हाला या ठिकाणी सत्य असं आम्हाला जर वाटतं तर त्यात की असं वावगं नाहीये. पण आम्ही जर त्याचा नीट विचार केला अशा प्रकारे की तत्वज्ञान आम्हाला काय सांगतो, तत्वज्ञानाची कडून आम्ही जर त्याचा विचार केला त्यामुळे त्याप्रमाणे जे आहे मग आम्हाला त्याचं उत्तर मिळेल की आम्हाला वासुदेव स्वरूपी कसं पाहायचं. आणि असं जर आम्ही पाहिलं की बा सर्प जो आहे तो खरामध्ये नव्हताच, मग आला होता का कुठून तर म्हणे मी आला नव्हता. मग कुठे गेला का तर म्हणे कुठे आला नव्हता, कुठे गेला नाही. तर तसंच हे जगताचं सर्व या ठिकाणी आहे. आणि म्हणून श्लोकार्धेन प्रोक्ष्यामी यत्किंचित ग्रंथकोटिवी ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मेव नापरा. म्हणजे हे ब्रह्मसत्य आहे, जगन मिथ्या आहे, जीव ब्रह्म एकच आहे असं जे आहे अद्वैत तत्वज्ञान शंकराचार्यांनी मांडलेलं, त्याच्याकडे जे आहे ते आम्हाला एक प्रकारे कमीत कमी समजुतीमध्ये आम्हाला या ठिकाणी जे आहे शब्दाने म्हणूया पटतं की ब्रह्माची सत्ता आहे. आणि या सत्तेची या आहेची म्हणजे आहे आहे आणि आहे, कारण नाम आणि रूप जर गेलं तर आहेच राहतं त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी म्हणायचं मी ब्रह्म आहे म्हणजे मी आहे. आणि ब्रह्मच जर फक्त राहिलं तर मग त्या ठिकाणी काय म्हणे आहे आहेच आहे, आणखीन काही. असं जर वासुदेव शब्द वासुदेव सर्वमिती याचा अभ्यास करताना आपल्याला तर हे पाहावं लागेल की वासू म्हणजे काय आणि देव म्हणजे काय. तो सर्वेषु भूतेषु वसती इति वासू. वासू शब्दाचा अर्थ त्यांनी केला की सर्व भूत मात्रामध्ये ही सत्ता निवास करते, परब्रह्माची सत्ता निवास करते सर्व भूत मात्रामध्ये, सर्व प्राणी मात्रामध्ये, सर्व जगतात. मग काही ठिकाणी सत्ता स्फुरण जे आहे ते आपल्याला कळतं, काही ठिकाणी कळत नाही. म्हणजे या उपाधी माझी गुप्त चैतन्याचं सर्वगत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे चैतन्याची सत्ता सर्वदूर आहे. म्हणून तसं सर्वशु भूतेषु वसती इथे वासू. तर ती सत्ता जी आहे ती काय तर त्याला वासू म्हटलं. आणि दिव्यते इथे देवा हा म्हणजे ती प्रकाश स्वरूप आहे, स्वयंप्रकाश आहे. त्याच्यामुळे सर्व जग जे आहे ते प्रकाशलं जातं, म्हणून त्याला जे आहे त्यांनी देव म्हटलं. म्हणजे वासुदेव या शब्दाचा अर्थ जो आहे तो वासुदेव सर्वमिती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अशा प्रकारे पाहायला हवा की तो जे चैतन्य स्वरूप आहे तत्व
ते चैतन्य जे आहे ते सर्व दूर आहे आणि त्यालाच आम्ही वासुदेव म्हणून शब्दामध्ये ओळखतो. आणि तोच क्षेत्रज्ञांच्या अभिमान विद्धी सर्व क्षेत्रेषु भारतो, म्हणजे तोच जो आहे तो काय आहे तर म्हणे सर्व शरीरूपी क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ म्हणून तोच बसलेला आहे. क्षेत्र आणि क्षेत्रत्रयो ज्ञानम यत ज्ञानम, म्हणजे जसं आपण आता म्हणतोय की वासुदेव स्वरूमिती समजलं आम्हाला म्हणजे ज्ञान झालं, तर तसंच हे म्हणतात की क्षेत्रज्ञ योर ज्ञान, क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ कोण आहे याचं ज्ञान झालं की त्याला ते मत्त मम, म्हणजे त्याला ज्ञान म्हणतात. तुम्ही मला येऊन भेटता, तुम्ही मला येऊन मिळता, आणि तेच ज्ञान आहे. तसंच 15व्या अध्यायामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलं की सर्वच अहम सन्निविष्टो मतस्मृती ज्ञान अपोनंच, म्हणजे सर्वस्वच्या अहम हृदय सन्निविष्ट, म्हणजे सर्वाच जे अहम म्हणजे मी म्हणजे भगवंत कुठे म्हणजे हृदय सन्निविष्ट, सर्वांच्या हृदयामध्ये कोण स्थित आहे तर म्हणजे भगवंत स्थित आहे. भगवंत जो अहम आहे, भगवंताचा अहम म्हणूया आपण, माझा अहम नाही. भगवंत सर्वदूर जो आहे तो काय तर म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये आसीन आहे. आणि म्हणून असा वासुदेव, हा वासुदेव जो आहे तो आपल्याला कसा त्याचा अनुभव येतो म्हणजे आमच्या अहम वृत्तीला जो प्रकाशित करतो. वृत्तीरूप म्हणून जितक्या वृत्ती म्हणून जितक्या उठतात ते सर्व काय म्हणजे वासुदेवापासून जे आहे ते सर्व वृत्त्या उठतात. वृत्त्या शांत होणं आणि वृत्त्या उठणं हे सर्व कसं आहे म्हणजे त्याच्या सत्तेवरच सर्व काही आहे. म्हणून जो वासू तोच देव, म्हणजे जे जे सत्ता स्वरूप आहे तेच प्रकाश स्वरूप आहे, म्हणजे तेच सत आहे, तेच चित आहे, तेच आनंद स्वरूप आहे. म्हणजे त्या सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म जो आहे त्याला अशा प्रकारे जे आहे ते आम्ही ओळखणं, त्याच्याकडे पाहणं, त्याला आकलन करणं. आणि सर्वदूर वासुदेव स्वरूप आहे ही दृष्टी जी आहे ही कशी दृष्टी आहे तर म्हणजे सर्वदूर वासुदेव स्वरूप पाहणे ही कारणाची दृष्टी आहे, ही अधिष्ठात्री दृष्टी आहे, ही अद्वैताची दृष्टी आहे. सध्याची आमची दृष्टी कशी आहे? सध्याची आमची दृष्टी ती नाहीये. आम्ही हे सर्व वाचून जे आहे अभ्यास करून श्रवण मनन निध्यासन करून ती दृष्टी आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणजे ह्या दृष्टीमुळे काय होईल की अहम ब्रह्मास्मीचा अनुभव आम्हाला जो आहे तो येईल, की म्हणजे ते तत्व मीच आहे, तत्वमसी अशा प्रकारचा अनुभव येईल. आणि तेच तत्व सर्वदूर आहे, सर्वम खलदुम ब्रह्मास्मी अशा प्रकारचा अनुभव त्या ठिकाणी जो आहे तो येईल. ही अखंडाकार वृत्ती निर्माण होणं, ही अखंडाकार वृत्ती निर्माण होईल असा अभ्यास करू. आणि हा सजातीय वृत्ती प्रवाह आहे. हा सजातीय वृत्ती प्रवाह का म्हटलं या ठिकाणी की म्हणजे स्वस्वरूपामध्ये स्थित स्वरूपी राहणे हाची धर्म, स्वरूपाचा धर्मच आहे की ते स्वस्वरूपामध्ये राहायचो. आम्ही स्वस्वरूपच आहोत. मग आमचे सजातीय वृत्ती प्रवाह म्हणजे काय की मी परब्रह्म आहे, म्हणजे मी आहे, परब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, ही आमची सजातीय वृत्ती आहे. आणि याचा कधीही निराश होत नाही, कधीही परिवर्तित होत नाही, कधीही नाही म्हणून असं नाहीये. मी नाही म्हणून असं कधी असतं का? म्हणजे नाही, मी नाही असं कधीच नसतं. मी असतोच असतो. झोपून जरी उठलो तरी म्हणतो की मी होतो म्हणूनच उठलो. म्हणजे मी आहे आहे आणि आहे, आणि मी कधी नव्हतो असं झालं नाही, असा सर्वांचा अनुभव जो आहे तो या ठिकाणी आहे. शरीराची अवस्था त्यावेळेस कोणती असो, जागृती स्वप्न सुषुप्ती कोणती जरी अवस्था असली तरी पण मी आहे हे जे आहे त्या ठिकाणी जसं अनिश्चित आहे तसंच जे आहे ते अहम ब्रह्मास्मी म्हणजे परब्रह्म आहे, हा त्या ठिकाणी आपल्याला जो आहे तो मागोवा अशा प्रकारे घ्यायला हवा. म्हणजे यत्र यत्र बनो याती तत तत समाधय, म्हणजे ही दृष्टी जर सर्व झाली, डोळे आपल्याला विश्व दाखवतात पण आपल्याला हे समजून घेऊन जे आहे ही दृष्टी अशी आपल्याला डेव्हलप करायची आहे की जिथे जिथे मन आमचं जाईल तिथे तिथे ब्रह्मवृत्ती ब्रह्माकार वृत्ती त्या ठिकाणी जी आहे ती येईल, असं जर आम्ही समजून घेतलं त्याला. आणि तीच दृष्टी मग जी आहे ती ब्रह्मास्मी नंतर सर्वम खलतुम ब्रह्मास्मी, सर्वच परब्रह्म आहे, आणखीन काहीच नाहीये, फक्त परब्रह्मच आहे, आणखीन काही नाही अशा प्रकारचं म्हणा, किंवा सर्वदूर भगवंत आहे अशा प्रकारचं म्हणा. ही दृष्टी या ठिकाणी प्राप्त होईल, विशाल दृष्टी प्राप्त होईल, तोच महात्मा होईल. समहात्मा सुदुर्लभा, म्हणजे अशी स्थिती जी आहे ती फार कमी लोकांना प्राप्त होते. पण मानवी जीवनाचा उद्देश जो आहे तो हाच आहे की अशा प्रकारचं जे आहे काहीतरी आम्हाला प्राप्त व्हायला हवं. आमचं मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरण जे आहे काय होतं म्हणे विशाल होतं. ईशावास्य विधम सर्वम यत्किंचितम जगत्याम जगत, म्हणजे ईश्वराचा वासुदेवाचाच वास सर्व जगामध्ये सर्वत्र व्यापलेला आहे.
सर्व जग त्यांनीच व्यापलेलं आहे, त्याच कव्हर आहे, अशाही प्रकारचं त्या ठिकाणी शब्दप्रयोग केलेला आहे. सर्वदूर काय म्हणे ब्रह्मस्वरूप आहे. तर हे उपनिषद जे आपल्याला सांगतो त्याचा अनुभव जो आहे तो आपल्याला दृष्टी बदलली तर तो अनुभव जो आहे तो त्या ठिकाणी येईल. आणि हे सर्व वासुदेव सर्व. आता या ठिकाणी आणखीन समजण्याकरता की वासुदेव सर्वमिती कशा प्रकारचं असेल, आणखी त्या ठिकाणी काही सिद्धांत मांडले, काही त्यांनी तर्क मांडलेले आहे, काही युक्त्या अध्यात्माने आम्हाला मांडलेल्या आहे की पहावा अशा प्रकारे आपण समजून घ्या की सर्वदूर भगवंत कसा आहे. त्याच्याबद्दल एक युक्तिवाद अशा प्रकारचा त्यांनी मांडलेला आहे या ठिकाणी की सृष्टी, असं आम्हाला माहिती आहे की सृष्टी ही केव्हा तरी उत्पन्न झाली आणि ह्या सृष्टीचा केव्हा तरी प्रलय होणार हे आम्हाला माहिती आहे की नाही माहिती. म्हणे माहिती हो, म्हणे आमचा असा विचार आहे की सृष्टी केव्हा तरी आरंभ झाला सृष्टीला. तर म्हणे सृष्टी आरंभ होण्याच्या पूर्वी भगवान होता का, तर म्हणे आमची अशी मान्यता आहे की भगवंत होते. मग ते एकटेच होते की अनेक होते, तर म्हणे भगवंत एक होते. मग एक भगवंत होता त्याचं काय झालं, तर म्हणे एक भगवंताचे अनेक रूपात ते प्रगट झाले. म्हणजे एकोम बहुश्याम प्रजा येती किंवा सदैक्षेत बहुश्या प्रजा येते असं छांदोग्योपनिषद सांगतो की एक तत्व होतं आणि ते तत्व जे आहे ते पुष्कळ ह्याच्यामध्ये जे आहे ते नामरूपामध्ये समोर आलं. म्हणजे सृष्टीचा जो आहे आरंभ त्या ठिकाणी झाला. म्हणजे होतं पहिले किती, तर म्हणे होतं फक्त एकच कोण, तर म्हणे भगवंत होते. आणि नंतर काय झालं म्हणे ही सर्व सृष्टी निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर आम्ही असं म्हणतो की प्रलय पण होतो याचा, तर म्हणे सृष्टी अंती प्रलय पण याचा होतो. मग या प्रलयामध्ये कोण शेष राहतं, नॅचरली जो आहे जो सुरुवात जिथं झाली ते शेष राहतात. शिष्य ते शेष संन्याहा असं भागवत आम्हाला 10व्या स्कंदामध्ये जे आहे ते 3ऱ्या श्लोकामध्ये हे सांगतं. 3ऱ्या चॅप्टरच्या 4थ्या श्लोकामध्ये की म्हणजे जे आहे ते काय म्हणतात ते की म्हणजे परब्रह्म भगवंत पासून सृष्टीला निर्माण झाली आणि सृष्टीचा जेव्हा प्रलय झाला त्याच्यानंतर काय झालं, तर म्हणे शिष्य ते शेषम संन्याहा, जे काही अवशिष्ट म्हणून राहिलं ते फक्त भगवंतच राहिलं. म्हणजे मग आता याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ हा झाला की भगवंत सृष्टीच्या पूर्वी होता आणि भगवंत सृष्टीच्या नंतरही आहे. मग मध्ये काय, आदिअंती जर एक भगवंतच आहे पहिले आणि शेवटी, तर मध्ये काय असायला पाहिजे, म्हणजे मध्यंतरी दुसरा आणखीन कोण असणार. सुरुवातीला आणि शेवटी जर भगवंत आहे तर म्हणजे मध्यंतरी सुद्धा तोच असायला हवा, त्याच्याशिवाय आणखीन कोणी नाही. म्हणजे याचा अर्थ हा झाला की जो की आम्हाला दिसतं आहे दृश्य विश्व, हे सर्व दृश्य विश्व कसं आहे, तर म्हणजे आम्हाला जे विपरीत दृश्य दिसतं आहे, जे अनुकूल आहे, जे प्रतिकूल आहे, सर्व काही काय म्हणजे संसार रूपामध्ये जे आम्हाला दिसतं आहे ते सर्व भगवंतच आहे. भगवंताशिवाय आणखीन काही नाही. अशा प्रकारचा जो याचा विचार आम्हाला या ठिकाणी अध्यात्म सांगतो. तुम्ही असा विचार करा. म्हणजे वासुदेव सर्वमितीकडे जाण्याचा जो मार्ग आहे, जो समजण्याचा मार्ग आहे, तो हा आहे की हा विचार रूपाने ह्याचा तुम्ही नीट सखोल विचार करा. श्रवण, मनन, निध्यासन हे सर्व याच्यामध्ये आणा की म्हणजे जी वस्तू आरंभी व शेवटी असते ती मध्यातही असते. हा सिद्धांत आहे असा अध्यात्माचा. म्हणजे उदाहरण दिलंय त्यांनी की सोने आणि आभूषण. सोनं असेल त्याचे ऑर्नामेंट्स बनतात, मग ऑर्नामेंट जर मोडले तर परत सोनं. म्हणजे पूर्वी सोनं होतं, मध्यातही सोनं आणि अंती पण सोनं, फक्त नामरूप एक मध्ये आलं की हे अमका आभूषण, ते तमका आभूषण, ही अंगठी, हा चपला हार, हे बांगड्या, नावरूप वेगळं झालं. पण पहिले सोनं नंतर सोनं शेवटी. तसंच माती आणि भांडी, मातीची भांडी. साखरेपासून समजा तुम्ही काही बाहुल्या केल्या तर साखरेपासून बाहुली निर्माण झाली, बाहुली नंतर साखरेत परत गेली वापस. तसंच भगवंत जे आहे ते भगवंतापासून हे सर्व निर्माण झालं दृश्य वस्तू माझ्या सकट. हे फार महत्वाचं आहे सांगणं की माझ्या सकट आम्ही नेहमीच जे आहे ते तत्वज्ञानाबद्दल बोलतो, विचार करतो, चिंतन मनन करतो, नेहमी बाहेरचं करतो, आमच्या बाहेरचं करतो, पण आम्ही त्यात सामील आहोत हे आम्हाला त्यावेळेस लक्षात राहत नाही. म्हणजे देखो 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 देखने वाले को देखो अशा प्रकारचं जे संतांनी म्हटलेलं आहे, ते म्हणतात की अरे देखने वाला जो है उसका तो ख्याल करो तुम, उसको ख्याल ही नहीं देता. सारा ही देखने वाला ये है वो है वो है वो है असं सर्व जे आहे ते थर्ड पुरुष चालत राहतं, बाहेरचं सर्व चालत राहतं. पाहणारा कोण आहे याचं चिंतन जे आहे ते पाठीमागे राहतो असं त्यांना सांगायचंय. तर हे पाठीमागे चिंतन राहिलं नाही पाहिजे. म्हणजे मनुष्याची दृष्टी जोपर्यंत आकृती अलंकारामध्ये असते, मनुष्याची दृष्टी जोपर्यंत आकृतीमध्ये असते, अलंकारामध्ये असते, आणि त्याला जर आम्ही महत्व दिलं, त्या आकृतीला जर महत्व दिलं, नाव रूपाला जर आम्ही महत्व दिलं, तर मग जे आहे ते आमचं लक्ष जात नाही की ह्याचं
मूळ काय आहे. आभूषणामध्ये जर आम्ही रंगलो तर सोन्याकडे आमचं भान राहत नाही. मातीची भांडी कशी सुंदर झालेली आहे, सुंदर केलेली आहे, त्याच्याकडे जर आमचं मन लागलं तर मग ती मातीकडे आमचं लक्ष त्या ठिकाणी जात नाही. आमची दृष्टी या ठिकाणी जो आहे तो दृष्टी बदलायला पाहिजे. म्हणजे सोनाराची दृष्टी, डॉक्टर काका जसं म्हणत होते की सोनाराची दृष्टी हवी, म्हणजे तो विवेक एक प्रकारचा, म्हणजे तो विवेक हवा या ठिकाणी. मग गुरुमुखाने जेव्हा मला हे श्रवण होतं, शास्त्रमुखाने जेव्हा मला हे श्रवण होतं, जेव्हा मी असं हे सर्व श्रवण करतो तेव्हा सुद्धा जे आहे ते मग काय होतं की आम्हाला हळूहळू कळू लागतं की अरे या संसारामध्ये जे आम्ही पाहतो आहोत, जे दृश्य विश्व आम्ही पाहतो आहोत, ज्याचा आम्ही रात्रंदिवस अनुभव घेतो आहोत, याच्यामध्ये आणखीन काही वेगळं तत्व आहे जे सुखदायक आहे. आणि ते तत्व काय आहे. मग आम्हाला असं समजतं की याचं सच्चिदानंद परब्रह्म भगवान हे ते तत्व आहे जे सुखरूप आहे आणि त्याला आम्हाला समजायला पाहिजे. तर त्या संसारामध्ये सुद्धा आम्ही काय करतो की मग त्याची भगवंताची भावना त्या ठिकाणी, भगवंताचं अस्तित्व आहे, भगवंत आहे, भगवंताला मानून आम्ही संसारामध्ये जे आहे ते राहतो. पण तरी सुद्धा होतं काय, होतं हे की संसाराची सत्ता आम्हाला सुप्रीम असते आणि भगवंताची सत्ता जी आहे ती फक्त मानतो पण ती तरी पण कनिष्ठ असते. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे की भगवंताची सर्व सत्ता आहे, संसाराची सत्ताच नाही, हे जे मुख्य तत्व आहे ते तत्व आम्हाला जे आहे तरी पण ओझळ होतं, ते आमच्या लक्षात राहत नाही. आम्ही सर्व करतो, आजकाल सर्व काही आम्ही कार्यक्रम करतो, पर्सनल करतो, सामाजिक करतो, सर्व कार्यक्रम करतो, पण संसाराचं सत्ता त्यात जास्त असते. भगवंताची सत्ता नुसती गणेश पूजना पुरती आणि भगवंताचं आम्ही जे आहे ते ध्यान करावं की त्यांनी जे आहे ते विघ्नहर्ता व्हावं आमच्याकरता, अशा प्रकारच्या बुद्धीमध्ये जे आहे ते विघ्नकर्त्याचं आमचं स्मरण होतं. पण भगवंताचीच पूर्ण सत्ता आहे, संसाराची सत्ताच नाही, हा जेव्हा भाव त्या ठिकाणी निर्माण होईल तेव्हाच वासुदेव स्वरूमिती हा भाव त्या ठिकाणी प्रगट होईल. पण जोपर्यंत संसाराची सत्ता आहे मुख्य प्रधान आणि भगवंताची सत्ता जी आहे ती आहे पण ती मुख्य प्रधान तेवढी जर वाटत नसेल तर वासुदेव स्वरूमितीचा अनुभव जो आहे तो येणार नाही, असं रामसुखदास महाराजांनी आपल्या गीतेमध्ये स्वच्छ लिहिलेलं आहे. हे सर्व जे आहे मी बोलतो या ठिकाणी कुठं ना कुठं घेतलेलं आहे. भगवद्गीतेचं भाष्यकार जे आहे त्याच्यामधनं जे आहे त्यांनी असं स्पष्ट या ठिकाणी केलेलं आहे. वासुदेव सर्वम सुद्धा ही एक अवस्था आहे. हे तत्वज्ञान म्हणजे हे तत्व कसं आहे तर म्हणे हे तत्व जे आहे याचं परिवर्तन नाही होत, हे परिवर्तन होणारं तत्व नाहीये. ही अवस्था जी आहे हे परिवर्तन होणार नाही. हे एकदा तुम्हाला कळलं वासुदेव स्वरूमिती तर अशा प्रकारे विचार करायचा. दुसरा विचार आणखीन या ठिकाणी मांडला आहे की आम्ही काय करायचं मग. असं भगवंताचं जर आम्हाला सर्वदूर वासुदेव स्वरूमिती पाहायचं असेल तर वासुदेव म्हणजे मनाने, वासुदेव वाणीने, वासुदेव डोळ्याने, वासुदेव सर्व इंद्रियाने जे काही आम्ही ग्रहण करतो ते सर्व वासुदेवच आहे. वासुदेव म्हणजे मी आहे, तत्वमसी. अशा प्रकारचं जे आणि ते मायापासून वेगळं नाही, अशा प्रकारचा त्या ठिकाणी आम्हाला विचार जो आहे तो रुजू झाला पाहिजे, पटला पाहिजे, पटून जो आहे तो रुजला पाहिजे. रुजून जो आहे तो आमच्या जीवनामध्ये तशा प्रकारचा नेहमी आला पाहिजे. म्हणजे भागवत असं सांगता मला की मनसा वचसा दृष्ट्या ग्रह्यते अन्ये स्पिंद्रिये अहमेव न मत्तो अन्यदिती बुद्धत्व मंजसा. भागवतामध्ये त्याचा अर्थ हा त्यांनी असा केलाय की मनाने, वाचेनी, दृष्टीनी, आणखीन सर्व इंद्रियाने जे आम्ही सर्व काही कामं करतो, अहमेव न मत्तो अन्य देती, म्हणजे भगवंताशिवाय आणखीन काहीच नाही तिथे, भगवंतच सर्व करतोय असं म्हणजे बुद्धीला जे आहे आत्मबुद्धी अशा प्रकारची झाली पाहिजे. या त्या आत्मबुद्धीने आम्ही सर्व काही भगवंताच चाललेलं आहे, भगवंतच एक आहे. अहमेव न मत्तो इति, आणखीन दुसरं नाहीये, फक्त एकच आहे, तो भगवंतच आहे, आणखीन काही नाही. म्हणजे सर्वदूर काय तर म्हणजे भगवंतच आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की योमाम पश्यते सर्वत्र सर्वच मयी पश्यते. सर्वदूर कोण म्हणजे सर्वत्र जे आहे ते भगवंतच पाहतो आणि मला भगवंत आणि मी भगवंताला पाहतो, म्हणजे भगवंतच आहे, म्हणजे जो मला पाहतो आणि प्रत्येक वस्तू माझ्यात पाहतो, असं भगवंताचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय की भगवंताला पाहायचं, प्रत्येक वस्तूमध्ये भगवंत पाहायचा, प्रत्येक वस्तू माझ्यामध्ये पाहिजे, म्हणजे भगवंतामध्ये सर्व काही आहे. आणि तस्याहम न प्रणश्यामी, म्हणजे मी त्याला अदृश्य होत नाही, आणि सच मे न प्रणश्यती, म्हणजे तोही मला जो आहे तो अदृश्य होत नाही. अशा प्रकारचं भगवंतांनी वर्णन केले 3ऱ्या अध्यायामध्ये. आणि मग असा जो भक्त असतो तो काय करतो, तो म्हणे सर्वथा
वर्तमानोपी, म्हणजे तो सर्व वर्तन करतो, वर्तमानामध्ये सर्व काम करतो. वर्तमानोपी, वर्तमान मध्ये सर्व तो काम करतो. कसं करतो? स योगी मयी वर्तते, तो नेहमी माझ्यातच राहतो, सर्व काही वर्तणूक करतो, पण तो माझ्यामध्येच करतो वर्तणूक. अशा प्रकारची त्याची स्थिती असते. आता हे अशा प्रकारचं जे वासुदेव स्वरूपीचं कसं तत्व असतं, कसं समजायचं, अशा प्रकारचा आपण विचार केला. मग याचे साधना प्रकार काय आहे? कोणती साधना आम्हाला करायला हवी की आम्हाला हे वासुदेव स्वरूपी जे आहे ते समजेल? अशा प्रकारचा विचार या ठिकाणी मांडला. त्यांनी सांगितलं की याचे दोन प्रकार आहे. वासुदेव आपल्या रामसुखदास महाराजांनी लिहिलंय त्याच्यामध्ये की दोन प्रकार आहे. 2 paths. वन इज पाथ ऑफ नॉलेज अँड वन इज पाथ ऑफ भक्ती. म्हणजे एक ज्ञान मार्ग आणि एक भक्ती मार्ग. मग आम्हाला जर ज्ञान मार्ग काय सांगतो? आणि ज्ञान मार्ग हे सांगतो की आम्ही ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, म्हणजे जे आहे सर्वदूर परमेश्वरच आहे, परब्रह्मच आहे, त्याच्याशिवाय आणखीन काही नाहीये. हे जे दिसतं आहे कसं आहे तर म्हणे हे मिथ्या आहे, म्हणजे हे जे आहे एक प्रकारचं खरं नाही. अशा प्रकारचा त्या ठिकाणी विचार, संसाराचा अभाव करून परमात्मा मानणे, अशा प्रकारचा जो विचार आहे. तो कसा विचार येईल तर म्हणजे तो व्यतिरेकाने येतो. म्हणजे मी देह नाही, मी प्राण नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, बुद्धिकोश, बुद्धिमय कोश, त्याच्यानंतर जे आहे ते विज्ञानमय कोश म्हणजे, आणि आनंदमय कोश, हे सर्व मी नाही. अशा प्रकारचं जे वर्णन आपण सर्व पाहतो व्यतिरेकाचं. म्हणजे असं हळूहळू करता करता जे आहे हे मी नाही, हे मी नाही करता करता शेवटी काय राहतो तर म्हणजे जे आहे ते ऑल इज कॅन्सल्ड अँड ऑल इज नॉट गॉड अँड गॉड इज ओनली. अशा प्रकारची स्थिती राहते की मग शेवटी काय राहतो? नेती नेती करता करता जो विवेकाचा मार्ग मी ज्याला म्हणतो, आत्मनात्म विवेक म्हणतो, नित्यानित्य विवेक म्हणतो, शाश्वत अशाश्वताचा विवेक म्हणतो, तर तो जो आहे तो काय असतो? तो म्हणे तो जो आहे शेवटी परब्रह्मच राहतो, आणखीन काही त्या ठिकाणी राहत नाही. अशा प्रकारचा विचार करताना तो ज्ञान मार्ग, तो पाथ ऑफ नॉलेज, मग हा कोणी करायचा? याचही पुढे त्यांनी दिलेलं आहे. तर म्हणे हा कोणी करावा? तर म्हणे जो आहे तो भक्ती मार्ग काय, ज्ञान मार्ग काय, दोन्ही प्रकार साधकासाठीच आहे. भक्ती मार्गामध्ये काय आहे तर भक्ती मार्गामध्ये हे आहे की भाव मार्ग आहे. असा भाव त्या ठिकाणी हवा की सर्व काही भगवंतच आहे. जसं आता बोललो की सृष्टीपूर्वी भगवंत, सृष्टी असताना भगवंत, सृष्टीनंतर भगवंत, म्हणजे सृष्टीने भगवंत वेगळे नसणार. मग जे काही परिवर्तन दिसेल ते सर्व भगवंत स्वरूपच असेल, भगवंताचं स्वरूप असेल. अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी करणं, भगवंताशिवाय इतर सत्ताच नाही त्या ठिकाणी, अशा प्रकारचा त्या ठिकाणी विचार करणं, मग जे आहे तो म्हणे हा भक्ती मार्ग. परीक्षिताला जेव्हा 7 दिवस भागवत वाचून ज्ञान झालं आणि सर्प चावायला आला, तर त्यांनी म्हटलं ठीक आहे, जो चावणारा आहे, जो चावणारा आहे, जो चावायला आला आहे आणि ज्याला चावणार आहे ते सर्व मी नाही. ज्ञानमार्ग त्या ठिकाणी जो आहे देह मी नाही. पण भक्ती मार्गामध्ये सुद्धा मीराबाईंनी असं म्हटलं की ती विष प्यायली तर म्हणे हा जे समोर भगवंताचाच प्रसाद आहे. अशा प्रकारचं त्यांनी जे आहे ते समजून विष पाहिली. म्हणजे भक्ती मार्ग असो या ज्ञान मार्ग असो, शेवटी परिणाम जो आहे तो एकच आहे की जे परिवर्तनशील आहे ते मी नाही, असं ज्ञान मार्गामध्ये म्हणजे राहिलं ते भगवंत. आणि भक्ती मार्गामध्ये सर्वदूर भगवंतच आहे, परिवर्तन सुद्धा भगवंत आहे, सर्वदूर भगवंत आहे, भगवंताशिवाय दुसरी सत्ताच नाही. तर मग कोणी कशा प्रकारची साधना करावी? तर म्हणजे ज्याला संसारामध्ये आसक्ती आहे, संसारामध्ये आकर्षण आहे, संसारामध्ये प्रेम आहे, संसाराचं त्याला सोडवत नाही, त्याला असं विचार करतो की अरे बाबा मला तरी जमतच नाही हे सर्व, मी कसं करावं म्हणून, अशा प्रकारचा विचार ज्या ठिकाणी आहे त्यांनी काय करावं तर म्हणे त्यांनी जो आहे तो हा मार्ग धरावा. कोणता मार्ग धरावा तर म्हणे इतकं जास्त आकर्षण आहे, इतकी जास्त त्या ठिकाणी जे आहे, तर म्हणे त्यांनी त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे की म्हणजे जे आहे ते हे मी नाही, हे मी नाही, हे मी नाही, अशा म्हणजे संसार तिथे आळ आलेला आहे, आसक्ती खूप जास्त आहे, संसार आड आलेला आहे. मग संसार आड आलेला आहे तर विवेकाचा मार्ग त्यांनी वापरावा की काय सत्य आहे आणि काय असत्य आहे, काय शाश्वत काय अशाश्वत काय, हा विचार त्यांनी त्या ठिकाणी करावा, असं रामसुखदास महाराजांनी लिहिलं आहे. आणि समजा एखाद्याला विशेष आकर्षण संसारामध्ये नसेल, जेमतेम असेल, आणि त्याला जास्त आवड जपाची, ध्यानाची, चिंतनाची, भजनाची, कीर्तनाची, भगवंताची आवड जर असेल तर म्हणजे त्यांनी जे आहे ते भक्ती मार्गाला अनुसरावं. म्हणजे संसार रूपाने सर्व काही भगवंतच आहे या मार्गाचा स्वीकार करावा. अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी आपल्या भगवद्गीतेच्या भाष्यामध्ये जे आहे, या श्लोकाच्या भाष्यामध्ये दिलेलं आहे की म्हणजे आता आपण त्याला लावून घ्यावं
कशा प्रकारचं ते होऊ शकेल. जर आमचं जास्त अडत असेल तर आम्ही कशा प्रकारे त्याला दूर करावं, आणि आमचं लक्ष जर एका ठिकाणी लागत असेल तर ते लक्ष कसं वाढवावं, ते दोन्ही या ठिकाणी सांगितलंय. की तत्वाच्या दृष्टीने काय, म्हणजे दोन्ही प्रणाली एकच आहे, फरक काय दोघांमध्ये. म्हणजे दोघांमध्ये फरक आहे की सोन्यामध्ये दागिने, सोन्याचे जेव्हा दागिने बनवले त्याचं नाम रूप आकृती, त्यात सर्वच सोनं जाणणं हा ज्ञान मार्ग. सोनाराचा विवेक, आणि त्याला म्हणतात ते काय, की म्हणजे तो जानना, जानना और मानना. जानना म्हणजे ज्ञान, मानना म्हणजे भक्ती, बिलीव. तर जाणण्यामध्ये विवेकाची प्रधानता आहे. तर जे काही दृश्य वस्तू पाहतो आहोत त्याच्या पाठीमागे चैतन्य स्वरूप आहे हे पाहणं, याला ते म्हणतात विवेक. आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते की ज्ञानाची प्रक्रिया आहे, विवेकाची प्रक्रिया आहे. आणि संसाराला भगवत स्वरूप समजायचं ही भावाची प्रधान, ही बिलिव्हिंग आहे, हे मानणं आहे, ही सगुणाची उपासना आहे. अलंकारामध्ये सोनं पाहणं हे एक प्रकारे कसं आहे, म्हणजे निर्गुणाची उपासना आहे. आणि भगवंता सर्वदूरच भगवंत आहे, आणि ती सगुणाची उपासना आहे, ही भावाची उपासना. म्हणजे त्याच्यामध्ये काय, तुमचा भाव उत्कट हवा त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारचं जेव्हा आम्ही पाहतो या ठिकाणी की बुवा जे आहे ते भगवत स्वरूप जर आम्ही पाहू, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे नाही झाले, असे समर्थांनी म्हटलेले आहे. मार्ग कोणत्याही प्रकारचा असो, पोचणार ते एकाच ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी पोचणार नाही. म्हणजे आम्हाला जे आहे ते आमची बुद्धी जागृत ठेवून, सत्सद विवेक बुद्धी ठेवून, गुरुचं मार्गदर्शनाखाली, गुरुला विचारून, जे जाणकार आहे त्यांना विचारून आम्ही आपला मार्ग जो आहे तो अध्यात्माचा मार्ग पुढे अनुक्रमण करावा, असं त्याच्या पाठीमागचा उद्देश. म्हणून आपण जसं म्हटलं की ज्ञान मार्गामध्ये काय, म्हणजे जाणण्याची प्रधानता आहे, भक्ती मार्गामध्ये मानण्याची प्रधानता आहे. भगवद्गीतेचं जर अध्ययन केलं तर आपल्याला असं कळेल की ज्ञान मार्गामध्ये सुद्धा मानण्याला पण घेतलेलं आहे, जेव्हा आम्ही श्लोक पाहायला गेलो. आणि भक्ती मार्गामध्ये जाणण्याला पण घेतलं गेलं आहे, आपण जर नीट श्लोकाचं अध्ययन केलं तर, असं रामसुखदास महाराजांनी लिहिलं आहे. आणि त्यांनी त्याचे रेफरन्सेस पण दिलेले आहे की कोणकोणते श्लोक असे आहे की जे भक्ती मार्गाला पुरस्करतात, पण ते म्हणतात की ज्ञानमार्गामध्ये जे तुम्हाला प्राप्त होतं ते प्राप्त होतं, म्हणजे जाणणं होतं, म्हणजे भगवंताला तुम्ही जाणता. आणि असे कोणते श्लोक आहे की ज्यामध्ये तुम्ही म्हणता की बाबा हे तर जे आहे ते जाणणं आहे, पण म्हणजे त्याच्यामध्ये भक्ती पण अनुस्यूत आहे, भक्ती त्या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे सांगत तात्पर्य असं की शेवटी भगवंताला जाणणं, त्या शेवटल्या ह्याच्यावर स महात्मा स दुर्लभा असं लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर कोणताही फरक त्या ठिकाणी राहत नाही. मार्ग त्यांचे थोडे वेगवेगळे असतील, मार्गामध्ये कदाचित त्यांना शेवटपर्यंत असं वाटेल की बाबा हा मार्ग आम्हाला फळला तर हा मार्ग जो आहे आमच्याकरता ठीक आहे. त्या संप्रदायामध्ये ते मार्ग आपल्या शिष्यांना जास्त सांगतील, त्याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे, असं सर्व त्या ठिकाणी होईल. दुसऱ्या संप्रदायाकरता किंवा दुसऱ्या अनुभवाकरता ते एकदम एक्सेप्ट करायला तयार होणार नाही, कारण की ते म्हणतील की बा आमचं कल्याण असं झालं तर तुम्ही अशाच प्रकारे करा, तुमचं कल्याण त्या प्रकारे होईल, दुसऱ्यानी होईल की नाही होणार आम्हाला माहित नाही, अशा प्रकारचंही त्यांचं पवित्र असेल. पण शेवटी काय आहे, सत्य जे आहे, तथ्य जे आहे ते तथ्य हे आहे, ते म्हणतात की बा कोणताही मार्ग असो अनुस्यूत आहे पुष्कळचा मार्ग, असा एकदम स्ट्रीम लाईन पुष्कळचा वेगळा एकदम पूर्णपणे करता येणार नाही. ज्ञानामध्ये भक्ती अनुस्यूत आहे, भक्तीमध्ये ज्ञान अनुस्यूत आहे, थोडंफार त्या ठिकाणी ओव्हरलेपिंग आहे, त्याच्याबद्दलच आपल्याकडे शास्त्र प्रमाण आहे. गीतेमध्ये तशा प्रकारचे जे आहे ते श्लोक आहे त्यांनी दिलेले, इथे रेफरन्सेस सर्व दिलेले. पण आता मला असं वाटतं की तिथपर्यंत आपल्याला जायला नको, फक्त एवढंच आम्ही समजून घ्यावं की जे आहे ते आम्हाला ह्या ठिकाणी काय करायचं आहे, हे आम्हाला मार्गदर्शन मिळावं. वासुदेव सर्वमितीच्या डिस्कशन मध्ये आम्हाला हे मार्गदर्शन मिळावं, हा त्याचा पाठीमागचा उद्देश आहे. की परमात्म्याला जाणणं काय आणि परमात्म्याला मानणं काय, दोन्ही ज्ञानच आहे असं ते म्हणतात. संसाराला सत्ता देऊन त्याला जाणणं किंवा मानणं हे अज्ञानच आहे. आणि संसाराला जे आहे ते तुम्ही सत्ता दिली नाही आणि परमात्म्याला सत्ता दिली तर म्हणजे ते ज्ञानच आहे. आणि संसाराला सत्ता देऊन जर तुम्ही तिथे जाणलं आणि मानलं तर म्हणजे ते त्याला तुम्ही अज्ञानच म्हणाल शेवटी, कारण संसाराची सत्ता त्याच्यामध्ये आली. म्हणजे एकदा रामकृष्णांना असं म्हटलं होतं की म्हणे कोणीतरी विचारलं रामकृष्णांना की डू यू नो कांट अँड हेग, म्हणजे हे सायंटिस्ट होते, फिलॉसॉफर होते, हे स्पिरिच्युअलिस्ट होते, आणि खूप मोठं त्यांचं नाव होतं, बरंच त्यांनी काही लिहिलेलं होतं. तर असं जेव्हा त्यांना विचारलं रामकृष्णांना की डू यू नो कांट, डू यू नो
एक जण विचारलं, हो माय गॉड म्हणे, दिस इज ऑल अज्ञान, इग्नोरन्स, हे सर्व अज्ञान आहे म्हणे. कारण की आपल्याला उपनिषद असं स्पष्ट सांगतं की हायर नॉलेज काय आणि लोअर नॉलेज काय. मुंडक उपनिषद असं सांगतो की हे विद्ये वेदितव्ये इतिहासमयत, म्हणजे त्यांनी असं म्हटलं या ठिकाणी की परा आणि अपरा, श्रेष्ठ आणि कनिष्ठ, अशा दोन प्रकारच्या विद्या असतात. असा मुंडक उपनिषदामध्ये हा चौथा मंत्र आपल्याला सांगतो. आणि मुंडक उपनिषदामध्ये 5वा मंत्र आपल्याला सांगतो की कोणतं लोअर नॉलेज, म्हणजे कांट आणि हेग जे म्हटलं, आणि जे विद्वत, ज्याला आम्ही विद्वान म्हणतो की ज्याला फक्त शब्दाचं खूप ज्ञान आहे, तर ते म्हणतात की मंत्र 5वा असं सांगतो की तत्रा परा ऋग्वेदो यजुर्वेद सामवेद अथर्ववेद शिक्षा कल्पो व्याकरणम निरुक्तम खंडम ज्योतिषमिती. हे सर्व कसं आहे तर म्हणे हे लोअर नॉलेज, म्हणजे हे सर्व शब्दाचं ज्ञान आहे, संसाराचं ज्ञान आहे, हे अज्ञान आहे. मग खरं ज्ञान कोणतं तर म्हणे असं लिहिलेलं आहे मुंडकोपनिषदामध्ये की अथ परा यया तदक्षरम अधिगम्यते. म्हणजे पराज्ञान जे आहे ते मुख्य ज्ञान आहे, हे खरं ज्ञान आहे, हे भगवंताचं ज्ञान आहे, हे अनुभवाचं ज्ञान आहे. मग बाकी सर्व काय आहे म्हणजे बाकी सर्व अज्ञान आहे. म्हणजे त्याचं इम्पॉर्टन्स आहे हे वेगळी गोष्ट झाली. संसारामध्ये एस्ट्रॉनॉमीचं इम्पॉर्टन्स नाहीये का, एस्ट्रॉलॉजीचं इम्पॉर्टन्स नाहीये का, सायन्स आता चंद्रापर्यंत पोहोचलं त्याचं इम्पॉर्टन्स नाहीये का, त्याच्याकरता तर नाही म्हणत नाहीये. पण आपल्याला समजून घ्यायला हवं की कोणतं अध्यात्माच्या हिशोबाने लोअर नॉलेज आहे आणि कोणतं हायर नॉलेज आहे. म्हणजे हायर लोअर नॉलेज जर आमचं असेल आणि परमात्म्याचा अनुभव नसेल तर मग त्या लोअर नॉलेजचा फायदा नाही. पण हायर नॉलेज म्हणजे परमात्म्याचा अनुभव हाच एक फक्त ज्ञान आहे, आणि तो त्या ठिकाणी जर नसेल तर आमचा मनुष्य जन्म जो आहे तो व्यर्थ म्हणून सिद्ध होईल. आणि आम्हाला या ठिकाणी मनुष्य जन्माचं सार्थक करायचं असेल तर ज्याला आम्ही हायर नॉलेज म्हणतो त्याप्रमाणे जे आहे ते तो घेतलं पाहिजे. म्हणजे संसाराला सत्ता जर आम्ही दिली तर मग ते आम्हाला जमणार, आणि संसाराला जर सत्ता नाही दिली तर मग परमात्म्याला जाणणं किंवा मानणं कशाही प्रकारे जे आहे ते आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. म्हणून संसाराला तत्वाने जाणण्यावर त्याचा अभाव होतो. जर आम्ही समजलो की आकाश निळं नाहीये तर मग काय होईल, म्हणजे आकाश निळं नाही असं म्हटल्यानंतर आम्ही समजून जाऊ की हो निळं नाही. आम्ही जाऊन जाऊन पाहायला गेलो, निळा रंग कुठे दिसतोय का, दिसला नाही तर मग आमचा निळा रंग आम्हाला राहील का डोक्यामध्ये. एकदा दोरीवर जर सर्प आम्हाला भासला आणि त्याच्यावर लाईट पडल्यानंतर माहित पडलं की ते सर्प नाहीच आहे, फक्त दोरी आहे, मग सापाचा आम्हाला किती त्या ठिकाणी नुकसान होईल, किती त्याचा इफेक्ट होईल, किती त्याचा आम्हाला त्याच्यावर परिणाम होईल. म्हणून संसाराला तत्वाने जाणल्यावर त्याचा अभाव होतो. परमात्म्याला तत्वाने जाणण्यावर परमात्माचा अनुभव येतो. हा फरक आहे. म्हणून संसार जो आहे तुम्ही समजून घ्यावा की कशा प्रकारे जे आहे त्याला आम्ही कशा प्रकारे या ठिकाणी आमचा अप्रोच असायला हवा. मयी सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव, हा सुद्धा आपण जो आहे ते वाचलेला आहे मागे. हा श्लोक 7व्या अध्यायामध्येच आलेला आहे. आणि त्यांनी म्हटलं की काय की म्हणे एखादा माळा असता, माळ्यामध्ये मणी असते आणि दोरा असतो. पण समजा तो जर दोरा आहे सुताचा, पण मणी सुद्धा जर सुताचे केले तर मग त्या सुताच्या मण्यामध्ये आणि सुताच्या दोऱ्यामध्ये काय फरक राहिला. तर तसंच भगवंत आणि संसार, परब्रह्म आणि संसार. मयी सर्वमिदं प्रोते सूत्रे मणिगणा इव, मण्याऐवजी सुताच्या गाठी. दिसायला गाठी वेगळ्या दिसतात, दोरा वेगळा दिसतो, संसार वेगळा दिसतो, दृश्य वस्तू वेगळी दिसते, अदृश्य आम्हाला दिसत नाही. पण ते दृश्य वस्तू जी दिसते ती गाठीसारखीच नाही का. घड्यामध्ये कितीही घडा जरी मी म्हटलं तरी माती शेवटी आहे हे कबूल करावंच लागेल. तर तशाच प्रकारे हे आहे की संसारामध्ये जो आहे तो भगवंताचं जर आम्ही सगळं म्हटलं तर संसाराचं प्राधान्य न होता भगवंताचं प्राधान्य होईल. केव्हा होईल, देहबुद्धी ते आत्मबोधे करावी. आणि हे कसं होईल, आत्मबुद्धी कशी होईल, म्हणजे विवेक या वस्तूची भेटी द्या. आमचं मन तिकडे लागत नाही, लक्ष तिकडे लागत नाही. तदाकार हे वृत्ती नाही स्वभाव आहे. आमचा स्वभाव असा आहे की आम्ही त्याच्याशी तदाकार होत नाही. चिदाभास जे प्रतिबिंब आहे परब्रह्माचं, ते जे आहे ते काय होतं म्हणे देहाकडेच जातं. तो भासच शेवटी ते भासमान दृश्याकडेच जातो तो भास जो आहे तो. पण खरं म्हणजे काय आहे तर म्हणजे जो आहे तो जर आम्ही कळलं हे आम्हाला की खरं काय आहे, आमचा अप्रोच जर कळला तर मग वासुदेव सर्वमिती अशा प्रकारचा जो आहे तो म्हणे मयी एव सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा एव हे समजण्यात येईल. आणि मग आमचं तत्वदृष्टीकडे आमचं लक्ष जाईल. आणि त्या
ती दृष्टी आम्हाला प्राप्त होईल संसारामध्ये पाहण्याकरता. तर तत्वदृष्टीने परमात्मा सर्व एकच आहे. आणखीन उदाहरण त्यांनी अशा प्रकारचे दिले. गोपीचं उदाहरण आहे. म्हणे गोपीचं उदाहरण काय, तर म्हणे गोपी जे आहे ते विहिरीवर पाणी भरत होत्या, इतक्यामध्ये कोणातरी गोष्टी करत होत्या की जीव काय, जीवेश्वर काय, परमात्मा काय, जग काय, जगदीश्वर काय वगैरे अशा गोष्टी झाल्या होत्या. त्यांना कसं म्हणत आलं नाही की हे काय बडबड करतात, ते काय गोष्टी करतात. तर मग एकीने आपल्या सहेलीला विचारलं, मैत्रिणीला विचारलं की हे काय गोष्टी करतात ते. तर तिने सांगितलं, अरे आपला जो कृष्ण आहे ना, त्याचेच कोणतरी नातेवाईक आहे, हे त्याच्याबद्दलच काहीतरी गोष्टी करतात. याच्यामध्ये डीप भाव आहे की हा त्यांना फक्त कृष्णाच जे आहे ते नेहमी रात्रंदिवस एकच त्यांच्या पाठीमागे तत्व होतं. कृष्ण तत्व जे आहे, कृष्ण तत्वालाच त्या अनुसरून नेहमी जे आहे ते काही जरी झालं असेल तरी त्या कृष्ण तत्वाला जोडायचा प्रयत्न करत होत्या. हे फार म्हणजे भक्ती योगामध्ये सुद्धा, भक्ती मार्गामध्ये सुद्धा अशा प्रकारची स्थिती होणं, जशी मीरेची झाली ज्याप्रमाणे, तर हे सुद्धा जे आहे ते काय, म्हणजे तुम्हाला त्या परब्रह्माचा अनुभव त्या ठिकाणी करेल. असंच जे आहे ते हे जाणणं अत्यंत आवश्यक आहे. वासुदेव स्वरूमिती जाणणं अत्यंत आवश्यक आहे. रामकृष्णांना त्यांचे कोणी शरदचंद्र म्हणून डिसायपल होते, शिष्य होते. तर रामकृष्णाने विचारलं की म्हणे तुम्हाला काय हवं. कल्पतरू म्हणून दिवस जेव्हा होता तेव्हा त्यांनी कुणाला काय हवं होतं ते दिलं. पण हे कल्पतरूच्या दिवसाच्या पहिलेची म्हणे ही इव्हेंट आहे, इन्सिडेन्स आहे. म्हणे त्यांनी विचारलं तुला काय हवं. मी सांगितलं त्याला की अरे म्हणे मला तुम्ही वासुदेव सर्वमिती म्हणजे सर्वदूर भगवंत बाहेरचं कसं ह्याचं मला तुम्ही ज्ञान, असं त्या शरदचंद्रांनी म्हटलं. मग त्यावेळेस रामकृष्णाला अरे हा तर शेवटची टप्पा आहे म्हणे, हे तर म्हणजे तू पुढचं मागून घेतलं मला सर. मग तो म्हणाला नाही, मला म्हणे हेच हवं. आणि नंतर त्यांच्या चरित्रामध्ये असं लिहिलेलं आहे की त्याला सुद्धा ते विजन शेवटी प्राप्त झालं वगैरे, तो एक भाग आहे. पण म्हणजे मला असं म्हणायचं की आज जो आम्ही विषय ह्या ठिकाणी अभ्यासतो आहोत, हा विषय किती महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. द इम्पॉर्टंट म्हणजे आणखी याच्याशिवाय आणखी दुसरं इम्पॉर्टन्स नाही, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि अशी जे महात्मा आहे, आपण ह्याचं वासुदेव स्वरूमिती हे पुढच्या वेळेस सुद्धा ज्ञानेश्वरांचं काय हे आहे म्हणजे व्ह्यू, नाथ भागवतामध्ये तो व्ह्यू कसा दिला आहे, संत वाङ्मयामध्ये कसा व्ह्यू दिलेला आहे, तर ते आपण पाहणार आहोत. हा आपला अभ्यासाकरता दुसरा टप्पा आहे वासुदेव स्वरूमितीचा, कारण इतका महत्वाचा तो विषय आहे म्हणून. पण असा महात्मा जो आहे त्याचे ऑपरेशनल लेवल कसे असतात, तर म्हणे एक जो आहे तो ज्याला असं कळलं तो कसा असतो, तो म्हणे जे आहे ते तो डुबलेलाच असतो आत्मानंदामध्ये, त्याला भानच नाही राहत बाहेरच्या जगाचं. आणि त्याचं उदाहरण एक दिलेलं आहे स्वामी ब्रह्मानंदांचं, जे रामकृष्णांचे पहिले प्रेसिडेंट ऑफ रामकृष्ण मिशन होते. ते म्हणे नेहमीच जे आहे ते आत्मानंदामध्येच राहायचे. हार्डली ही यूज टू कम आउट, म्हणजे त्या लेवलच्या खाली उतरायचेच नाही जणू काय, अशा प्रकारचं त्या महात्माचं वर्णन. ऑपरेशनल लेवल 4-5 लेवल्स त्यांनी वेगवेगळे सांगितले की महात्मा कसा असतो, ज्यांना आत्मानुभव झाला आहे ते कशा प्रकारे वागू शकतात. महात्मा दुर्लभ हा जो ह्या श्लोकाचा शेवटला भाग आहे त्याचं विवेचन करताना त्यांनी हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर म्हणजे असं की जसं ते खाली जणू काही ते आत्मानंदाच्या खाली येतच नाही. श्री गुरु बेलसरांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहिताना त्यांना असं लिहिलंय त्यांनी की त्यांना असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराज कधी खाली आलेच नाही, म्हणजे नेहमी आत्मानुभवामध्येच राहिले, तिकडनंच बोलत राहिले, तिकडनंच ही सर्व ज्ञानेश्वरी निर्माण झाली. त्यांना खाली यायला वेळच नव्हता जणू काही. म्हणजे ही इज कॉन्स्टंट कम्युनिकी विथ भगवंत, अशा प्रकारची ती स्थिती त्या महात्म्याची. रमण महर्षी अशाच प्रकारचं त्यांचंही वर्णन केलं जातं की जे आहे ते ऍब्सोल्यूट रिअलिटी मध्ये अहम ब्रह्मास्मी मध्येच जणू काही ते काय होते, तर म्हणजे त्याच्यामध्येच होते त्या लेवलला. मग दुसऱ्या लेवलचा महात्मा काय असतो, म्हणजे तो थोडाफार इंटरेक्ट करतो समाजाशी, काहीतरी तो थोडस बोलतो, आणि जो बोलतो तेच ते तत्वज्ञान होऊन जात, तेच त्यांची श्रुती होऊन जातात, तेच त्यांचं जे आहे ते कोटेशन होऊन जातं त्या महात्म्याचं. अशा प्रकारचा दुसरा महात्मा असतो. तिसरा महात्मा कसा असतो, म्हणजे तिसरा महात्मा जो आहे तो प्रवचन देतो, लेक्चर्स देतो. तो आपले डॉक्टर काकांनी जे आहे ते जन्मभर म्हणायला हरकत नाही की त्यांनी सर्वांना जे आहे ते ज्ञान भरभरून दिलं. पुष्कळशी शिबिर त्यांनी गेले, पुष्कळशी, आणि मंत्रताई सुद्धा हेच करतात या ठिकाणी, मुळे शास्त्री. तर असे महात्मा असतात की जे आहे त्यांना आत्मानुभव असतो, पण ते जे आहे ते दे आर द टीचर्स.
ते समाजाला जे आहे ते पुढे घेऊन जातात, समाजाला जे आहे ते सुबोध करतात. अशा प्रकारचं महात्म्यांचं जे आहे ते तिसरं लेवल त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. नंतरचं जे आहे ते लेवल दिले महात्म्यांचं ते म्हणे फक्त आज्ञा देतात. म्हणजे जे आहे ते हे करा, ते करा, हे करू नका, ते करू नका, डू अँड डोंट डू ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचं जे आहे ते हे अशा प्रकारची महात्म्य असतात. स महात्मा स दुर्लभा. महात्मा कोणकोणते हे वर्णन करताना राम सुखदास महाराजांनी आणि इतर लोकांनी सुद्धा अशा प्रकारचं लिहिलं आहे. आणि शेवटला कोणता, तर म्हणजे शेवटला असंही आहे की म्हणजे तो जर रागवला तर तुम्हाला शाप देईल आणि त्यात प्रसन्न झालं तर तुम्हाला आशीर्वाद देईल. अशाही प्रकारच्या महात्म्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. हे लेवल नाही महात्म्यांचे, हे महात्मे वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात. त्यांचं लेवल जे आहे ते एकच असतं, कारण की त्यांना जे आहे ते शेवटी अनुभव जो आहे तो झालेलाच असतो, पण वेगवेगळ्या लेवलवर जे आहे ते हे काम करतात. मग आता आपल्याला काय या ठिकाणी टेक अवे म्हणून काय आहे, ते म्हणे वासुदेव सर्वमिती, की म्हणे मी जीवात्मा आहे, म्हणजे मी अंश आहे परमेश्वराचा, आणि परमात्मा कॉस्मिक कॉन्शियसनेस आहे, म्हणजे हा अंश आणि परमात्माचा अंश जो आहे तो एकच आहे. जीव ब्रह्मेव नापरा, मी वेगळा नाही. अशा प्रकारचं त्या ठिकाणी समजावं. हे असं मी का म्हटलं, की नेहमीच आम्ही आपल्याला वेगळं मानतो आणि भगवंताला वेगळं मानतो, पण वासुदेव सर्वमितीमध्ये जे आहे तसं नाहीये. वासुदेव सर्वमिती म्हणजे एकच आहे, दुसरं काहीच नाही त्या ठिकाणी. राम आणि दास दोघे पहुडले रामी, तेही बोलाव्या तुझा न नुरे दामे. ही जी परिस्थिती आहे ही वासुदेव सर्वमितीची परिस्थिती आहे. म्हणून अशा प्रकारचं सरेंडर भगवंताला, भगवंताच्या ठिकाणी असं हवं. आणि आता माझा वेळही झालेला आहे, आपण इथे थांबूया. वासुदेव सर्वमितीबद्दल पुढचं संतवाङ्मयाचं विवेचन, ज्ञानेश्वरीचं विवेचन आपण पुढच्या वेळेस पाहूया. सध्या मी या ठिकाणी विरमतो. जय जय रघुवीर समर्थ. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन, डॉक्टर साहेबांना वंदन, आपल्या सर्वांनाही नमस्कार. सर्वजण एकत्र श्लोक म्हणूया. हा पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. मना पाप संकल्प सोडू न द्यावा, याचा सरळ अर्थ असा आहे की विषयांचे जे काही भोग असतील किंवा एखाद्या ठिकाणी अजून काही कारण असेल आणि मला हे मिळालंच पाहिजे, त्यासाठी दुसऱ्याला दुःख झालं तरी चालेल असा उग्र दर्पाचा विचार असणं म्हणजे पापसंकल्प होतो. 18 पुराण लिहिल्यानंतर व्यासांनी त्याचं जे वर्णन केलेलं आहे, तो श्लोक यापूर्वी पण आपण त्याचं उच्चारण केलेलं आहे, पुन्हा एकदा करूया. की 18 पुराणानां व्यासेन परिकीर्तिताः, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. म्हणजे दुसऱ्याकरता काही चांगलं करत राहणं हे पुण्य आहे, पण स्वतःच चांगलं होण्यासाठी दुसऱ्याला दुःख देणं, दुसऱ्याचं नुकसान करणं हे मात्र पाप आहे. पापकृती हा विचार खरं तर नंतर येतो, पण पापसंकल्प याचा आता आपल्याला विचार करायचा आहे. मला अमुक पाहिजे, त्यात दुसऱ्याचं वाईट झालं तरी चालेल, हा पापसंकल्प आहे. विषयांचे उपभोग मला घ्यायचे आहेत. मला हा 10वा अभ्यास वर्ग सुरू होण्याच्या आधी मला चहा पाहिजे आहे आणि मला तो तिने करून दिलाच पाहिजे, तिला काय काम आहे असं म्हणणं, असं दुखावणं म्हणजे हे पाप आहे. ते आता आत आहे म्हणून मी सांगू शकतो तुम्हाला आहे, पण तो स्वतःच्या स्वतः करून घेणं, दुसऱ्यावर अवलंबून न राहणं ही गोष्ट वेगळी. पण तो विषय मिळावा म्हणून दुसऱ्याला दुःख देणं, दुसऱ्याकडनं ती अपेक्षा ठेवणं म्हणजे हे पाप आहे. आता विचारांच्या पातळीवर पापकृती प्रथम घडते आणि त्याच्यानंतर ती बाहेर घडते. आता बाहेर घडो वा न घडो, पण मनामध्ये घडली तरी तिचं फळ हे आपल्याला भोगावंच लागतं असं सांगतात. मनुष्य बाहेर पाप किती करतो आणि पुण्य किती करतो याला तितकं महत्व नाहीये.
पण जितकं तो आत करतो ना त्याला फार महत्व आहे. एक छोटीशी गोष्ट आपण बघूया याच्यामध्ये, की एक संन्याशी होता. अगदी वयाच्या 70 वर्षापर्यंत सुद्धा तो छान जगला. त्यांनी वयाच्या 8व्या-9व्या वर्षीच संन्यास घेतला होता. जीवनाची दृष्टी अशा कमी वयात होणं हे फार कमी लोकांच्या भाग्यास येतं. ते त्याच्या भाग्यात ती गोष्ट होती. आपण कुठल्याही उपाधीत नको पडायला. हे लग्न संसार वगैरे हे काही नको, या भानगडीत पडायचं नाही आणि आपण संन्यास घ्यायचा हे त्यांनी लहानपणीच ठरवलं होतं. पण दुःख होण्यापूर्वी वैराग्य येणं हे खूप अवघड आहे. म्हणजे पु ल देशपांडे असं म्हणायचे की पुढच्याच ठेस मागचा शहाणा ही म्हण जर का खरी असती ना तर या जगात सर्व शहाणेच दिसले असते. पण आपल्याला तसं दिसत नाही. तर या संन्याशाला लहानपणीच कळलं होतं की हे लग्न वगैरे हे काही हे आपल्याला करायचं नाही. छान ब्रह्मचर्य पालन करू, संन्यास घेऊ. गावाच्या बाहेर त्यांनी एक झोपडी बांधली होती. गावाशी फार संबंध नाही, फक्त भिक्षेपुरता जायचं, लोकांना काही सांगायचा, उपदेश करायचा. कारण आपण या भिक्षेचे तेव्हाच अधिकारी आहोत जेव्हा जगाकरता आपण काही करतो हे त्याला पक्क माहिती होतं. तर हा संन्यासी खूप ज्ञानी आणि अधिकारी होता. 60-70 वर्ष तो जगला आणि गावात फक्त एकदा पोटापुरती भिक्षा मागायचा. उद्याचा साठवून तो ठेवत नव्हता. कारण संन्यासाचं व्रतच हे असं असतं की उद्याचा विचार नसतो. भिक्षा मागताना हा पोटापुरती तेवढ्या वेळेपुरतीच मागायची, साठवून ठेवायचं नाही. असा तो संन्यासी गावात जायचा. पहाटे ब्राह्म मुहूर्तावर तो उठायचा. मस्तपैकी 3:30-4ला स्नान वगैरे सगळं झाल्यानंतर अनुष्ठानाला बसायचा. जवळपास 7-8 तास तो अनुष्ठान एक पाळायचा आणि ध्यानात शांतम पुनर्जपेत, जपात शांतम पुनर्ध्यायेत असा त्याचा दिनक्रम होता. म्हणजे जप झाल्यानंतर ध्यान करणं, ध्यान झाल्यानंतर पुन्हा जप करणं, असं 8 तासाचा अनुष्ठान तो पाळायचा आणि मग भिक्षेला जायचा. ओळखीचा झालाच होता. लोक भिक्षा वाढायचे. आज कुणाकडे गेला तर महिन्यांनी दुसऱ्याकडे जायचा. म्हणजे मग त्या माणसावरती लोड नको हा विचार करून त्याचं तो भिक्षा मिळवायचा. एक दिवस काही कारणाने त्याला उशीर झाला. संध्याकाळची वेळ झाली भिक्षा मागायला जायला आणि संध्याकाळी 6-7 वाजता गावात भिक्षेला गेला आणि भिक्षा मागून परत येताना गावाच्या बाहेर काही वाडे होते. आपण आजही जेव्हा भारतात प्रवास करतो, रस्त्याने जातो तेव्हा रस्ता संपल्यानंतर काही घरं वगैरे अशी सुरू होतात. ती गावाच्या बाहेर साधारण बांधली जातात आणि मग नंतर पुढे जुनं ते गाव सुरू होतं. तर हे अगदी त्या स्वरूपाचं नाही, पण गावाच्या बाहेर असे काही वाडे होते आणि तिथे वारांगणांचा व्यवसाय चालत होता. सहज त्याचं लक्ष वर गेलं तर त्या वाड्याच्या गॅलरीमध्ये एक सुंदर तरुण मुलगी तिथं उभी होती. अर्थात ती वारांगणाच होती. परंपरेने ती वारांगणा होती. तिथेच तिचा जन्म झाला होता. अनेक दागिने तिच्या अंगावरती होते. सुरेख दिसणारी होती आणि याने तिच्याकडे पाहिलं. नेमकं हिने पण या संन्याशाकडे बघितलं आणि याच्या मनात आलं, काय छान रूप आहे. एवढंच मनात आलं. तो झोपडीत आला. त्याचा तो विचारही संपला. हिनं पूर्वी त्याला सकाळी स्नानासाठी जाताना वगैरे बघितलेलं होतं, भिक्षेसाठी जाताना पाहिलेलं होतं, पण आज नीट निरखून बघितलं होतं. त्याची देहयष्टी, गायत्री मंत्रानं त्याच्या चेहऱ्यावरती आलेलं तेज, हे सगळं तिच्या मनामध्ये आलं. काय छान आहे संन्यासी, काय तेज आहे चेहऱ्यावरती. आता झालं असं, त्याची जी वेळ होती 11-11:30ची भिक्षेला जायची, ती तिथे उभी राहायची. छान दागिने वगैरे घालून उभी राहायची. का तर त्या संन्याशाचं दर्शन घेण्यासाठी. दुसरा कुठलाही भाव तिच्या मनामध्ये नव्हता. ज्याने जीवन छान अंतर्बाह्य पवित्र ठेवलं त्याचं दर्शन सुद्धा आपल्याला कल्याण करतं, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे संत साधू सत्पुरुष यांचं का दर्शन घ्यायचं याचं कारण समर्थ सांगतात की नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती, हे समर्थांनी दासबोधात सांगितलेलं आपल्याला. तर सज्जनांचं दर्शन का घ्यायचं, तर त्यांच्या दर्शनाने आपल्या मनात पवित्र भावना येतात. किंवा भक्तिसूत्रातलं एक जे सूत्र आहे की तरंगायना अपि समुद्रायन्ते
तरंगाचा समुद्र बनतो. दासबोध तुम्ही वाचा किंवा नका वाचू, दासबोध नावाच्या ग्रंथाकडे जरी नुसतं पाहिलं तरी आपल्या मनात पवित्र भावना येतात. आणि दुसरं उदाहरण घ्या, कुठलं जत्रा किंवा आवाज याचं या मासिकांचा दिवाळी अंक असेल तर आपल्या मनात तशा पवित्र भावना येतात का? नाही येत. पण रामायण, महाभारत, दासबोध, गीता, ज्ञानेश्वरी हे ग्रंथ बघितल्यानंतर निश्चित आपल्या मनात पवित्र भावना येतात आणि त्याचं दर्शन आपल्याला तिथे समोर घडतं. तसं सज्जनांचं दर्शन घडल्यानंतर सुद्धा आपल्या मनात या पवित्र भावना येतात आणि जे आपल्याला वाटतं ते आपल्या चित्तात उठलेला तरंग आहे, त्या तरंगाचा आपल्यावर प्रभाव आहे. म्हणून सज्जनांचं दर्शन घ्यावं, सत्पुरुषांचं देवाचं दर्शन घ्यावं. तर ही वारांगणा गॅलरीमध्ये उभी राहायची, त्याला मनोमन हात जोडायची आणि आपण हात जोडले आहेत हे त्याला कळणार नाही याची पण ती काळजी घ्यायची आणि आत निघून जायची. पण त्याच वेळेला संन्याशी पण तिच्याकडे बघायचा. आता एखादी चांगली गोष्ट आपल्याला दिसली तर आपण त्याच्याकडे पाहत राहतो. एखादं फूल असेल, एखादं डिझाईन असेल, एखादं चित्र असेल, आपण त्याच्याकडे बघत राहतो आणि त्या रूपाचा आपल्याला मोह पडतो. दुकानात जरी आपण गेलो तर बघतो, एखादी वस्तू 10 वेळा जर का बघितली ती की मग आपल्याला ती घ्यावीशी वाटते, कारण तोपर्यंत ती मनात ठसत 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 जाते आणि मग नंतर आपल्या मनात येतं की ही वस्तू आपली व्हावी. अशा पद्धतीचं ते रूप आपल्या डोळ्यामध्ये भरतं आणि रूप नावाच्या विषयाचे आपले डोळे हे गुलाम आहेत. ही कर्मेंद्रिया आणि ही ज्ञानेंद्रिय आपल्याला त्या त्या विषयाकडे ओढतातच. ज्ञानोबांची पण ओवी आहे की या विषय सेवना वाचून काही आणि सर्वथा रम्याची नाही, हा स्वभावाची पाही इंद्रियांचा, हा इंद्रियांचा स्वभाव आहे. त्यावर नियंत्रण मिळवायचं आपल्याला, हा आपला परमार्थी. तो असो, हा संन्याशी 60-70 वर्षाचा तिच्याकडे पाहायचा आणि निघून जायचा आणि त्याच्या मनात यायचं, किती छान आहे, किती सुंदर आहे ही मुलगी, काय दागदागिने, काय ऐश्वर आहे तिचं, काय सुंदर आयुष्य आहे वगैरे. असं असं हे त्याच्या मनात यायला लागलं साधारण काही काळ गेल्यानंतर. आणि नंतर काही दिवसांनी तो मृत्यू पावला. त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याच्या पाठोपाठ ही पण मृत्यू पावली लगेच, अगदी कमी वेळात. आणि आपल्याकडे माहिती आहे, आपल्याकडे ती संकल्पना आहे की चित्रगुप्त असतो आणि तो आपल्या पापपुण्याचा हिशोब मांडून आपल्याला कुठे पाठवायचं ते ठरवतो, स्वर्गात पाठवायचं की नरकात पाठवायचं. त्यांनी चित्रगुप्तांनी त्या संन्याशाला बघितलं आणि त्याला नरकात पाठवलं. ही जी वारांगणा होती तिला स्वर्गात पाठवलं. हिने विचारलं की ते जे सज्जन आहेत, ते जे सद्गृस्त आहेत, आयुष्यभर त्यांनी संन्यासाश्रम पाळला आणि त्यांना नरकात तुम्ही पाठवताय आणि मी इतकी वाईट कर्म केलेली आहेत माझ्या आयुष्यामध्ये, मला तुम्ही स्वर्गात पाठवताय, काहीतरी चुकत असावं तुमचं. चित्रगुप्तांनी सांगितलं, आमच्याकडे चूक होत नाही. तुम्ही जी काही दिवसभर काही कर्म करतात ना, ती इथं आमच्याकडे लॉकरमध्ये ती बंदिस्त झालेली असतात. जे काही तुमच्या मनातले विचार असतात, जे तुम्ही कर्म करतात, ही आमच्याकडे बंदिस्त झालेली असतात आणि त्याप्रमाणे आमचा हिशोब मांडला जातो. त्यामुळे तुम्हीच केलेलं हे सगळी खातं तुम्ही मेंटेन केलेलं आहे, त्यामुळे आमच्याकडे याचा चुकीचा काही संबंध येत नाही, आहे ते बरोबर आहे. तिने अजून त्याच्याकडे चौकशी केली, कसं ते मला दाखवा. चित्रगुप्तानी तिला दाखवलं. त्या गावाच्या याच्यामध्ये कल्पना करू आपण, समजा की काय असेल आत्ताच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी म्हणा किंवा कसंही, की तिचं शव जे पडलेलं होतं तिथे, ते अजूनही तिथेच पडलेलं होतं. त्याला कोल्ही कुत्री खात होती, त्याच्यावरती माशा घुंगावत होत्या आणि तिला या संन्याशाचं शव तिकडे दाखवलं की चंदनाची पालखी आणली होती, सगळे उपचार सुरू होते अंत्यसंस्काराचे, अत्तरांनी त्याला नऊ घातलेलं होतं आणि त्याची अंत्ययात्रा निघणार होती. तर असं का? तर चित्रगुप्तानी तिला सांगितलं की तू जे व्यवहार जे केलेले आहेत ते सगळे शरीराने केलेले आहेत, पण तुझं मन मात्र शुद्ध आहे. तुझ्या मनामध्ये पापाचा संकल्प नव्हता त्याला बघितलं तरी तू तो रोज त्या महात्म्याचं दर्शन घेत होतीस. आणि याच्या बाबतीत यांनी शरीराने जरी सगळी चांगली कर्म केली असतील, सगळं काही केलं असेल, पण शेवटी त्याच्या मनामध्ये पाप संकल्प आला की तुझं ऐश्वर, तुझे दागिने, तुझा रुबाब बघून त्याला असं वाटलं की हे किती छान आहे. एवढाच फक्त त्याच्या मनात विचार आला आणि त्या पापसंकल्पावरती हा निर्णय झाला की त्यांनी नरकात जावं. थोडक्यात त्याचा अर्थ असा, पुन्हा आपण त्याच्याकडे येऊ, की पापसंकल्प हा नुसता पापसंकल्प जरी मनात आला तरी ते पाप आहे. शरीराने ते कर्म जरी घडलं नाही
तरी मनात ते त्याबद्दल संकल्प आलेला असल्यामुळे की मनुष्य त्या पापाकडे कधीही ओढला जाऊ शकतो, भले ते पाप त्याच्याकडनं घडो वा न घडो, पण ते पापामध्येच ते सगळं जमा होतं. इतकी मनाची शक्ती, इतकी मनाची ताकद आहे. त्यामुळे समर्थ सांगतात की मना पाप संकल्प सोडून द्यावा. वरदानंद भारती याबद्दल काय म्हणतात हे आपण अगदी थोडक्यात बघूया. ते म्हणतात की प्रत्यक्ष शरीराने घडणाऱ्या पापापेक्षाही पापाचे चिंतन परमार्थदृष्ट्या अधिक घातक असते. पातके पुन्हा पुन्हा घडत राहतात. याला मनाचा पापसंकल्प कारणीभूत असतो. म्हणून न्यायालयाच्या क्षेत्रात योजनापूर्वक घडलेल्या अपराध कृत्यांना शिक्षा अधिक असते. इंटेन्शनल मर्डर आणि अनइंटेन्शनल मर्डर असे ते दोन प्रकार त्याच्यामध्ये होतात. की हेतू नसतो, पण स्वतःचा डिफेन्स करण्याच्या नादात जर का एखाद्याचा खून झाला तर त्याला शिक्षा त्या मानाने कमी असते. परंतु सहेतुपूर्वक योजनाबद्ध पद्धतीने केला याचा अर्थ त्याच्या मनात तो संकल्प निश्चित होता आणि म्हणून त्याच्यासाठी शिक्षा जास्त असते. नुसतेच शरीर कुठेही असले तरी त्याचे पातक नसते असे म्हणता येईल. पातक राहते ते मनबुद्धीच्या आश्रयाने. मनबुद्धी शरीरापासून वेगळी करता येत नाही, ही अडचण आहे. आणि विधिनिषेध निर्माण होतात ते त्यामुळे मुक्ताला पाप पुण्य उरत नाही असे जे आपल्याकडे सांगितले आहे की भेदाभेदो सपदी गलितो पुण्य पापे विषिणे, अशी जी त्याची स्थिती होते याचे कारण त्याच्या हृदयात पाप संकल्प संभवत नाही हे आहे. माणसाच्या हातून सहसा संकल्प वाचून पाप घडत नाही. घडणाऱ्या पातकातील 100 पातके संकल्पानेच घडत असतात. एखादंच असतं की जे अनवधानाने घडतं, नकळत घडतं. म्हणून समर्थांनी पापसंकल्प सोडून द्या असे आग्रहाने सांगितले आहे. पापसंकल्प सोडून दिला की आता काय करावे याच्याबद्दल आपण मनासत्य संकल्प जीवी धरावा या चरणाचा जेव्हा विचार करू तेव्हा पुढच्या वेळेस बघूया. इथं आपण थांबू आणि आत्मषटक म्हणूया. संजय मालशे. मनोबुद्धिहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वा पाणिपादौ न चोपस्थपायुः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ, मदो नैव मे नैव मात्सर्यभावः, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं, न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः, अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदा, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्या, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, अहं निर्विकल्पो निराकाररूपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरि ओम्.